ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण याचं पहिल्यांदा मी थोडंसं प्रास्ताविक करतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल काय प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय हे श्रेष्ठ आहे, हे सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे. हे काही नवीन विषय नाही की ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहेत का नाही, तुकोबाराय श्रेष्ठ आहेत का नाही ते नवीन सांगायची गरज नाही. तुमचं आमचं दुर्भाग्य असं असतं की ज्यावेळेस आपण ज्ञानोबारायांच्या दरबारी येतो आणि तुमच्या आमच्याकरता लिहिलेली ज्ञानेश्वरी न कळताच आपलं जीवन समाप्त होतं. ज्या हेतूने आपण आळंदीमध्ये येतो, ज्ञानोबारायांना श्रेष्ठ मानतो, ज्येष्ठ मानतो, सर्वश्रेष्ठ मानतो. काही पारमार्थिक माणसं ज्ञानोबारासाठी अखंड ब्रह्मचर्याचं पालन करतात, घरदाराचा त्याग करून ऐहिक सुखाचा उपभोग सुद्धा त्यांना या जीवनामध्ये मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आयुष्य कंठ करतात. परंतु ज्ञानेश्वरी समजत नाही. मनुष्यासाठी लिहिलेली ज्ञानेश्वरी समजत नाही आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. या ज्ञानेश्वरीचं आयोजन या हेतूनं आळंदीमध्ये साखरे कुटुंब खूप माऊलीला मानणारं कुटुंब आहे. माऊलीच्याच आशीर्वादानं कल्याणरावजी गायकवाड हे मोठे झालेले आहेत आणि या धर्मशाळेचे संचालक जालंधरजी भोसले, या तिघांना ही ज्ञानेश्वरी ठेवली. तिघांचा हेतू एवढाच आहे की ते काही त्यांना प्रसिद्धी नाही कुणाला किंवा काही नाही, अशातला काही भाग नाही. कुठेतरी आळंदीमधल्या तरी लोकांना ज्ञानेश्वरी कळावी की प्रत्येक अध्यायामध्ये काय आहे, कसं आहे, काय आहे. आणि बरेच वर्ष कृष्णाच्या रासलीला, प्रत्येक गावामध्ये रावणाला मारणं, हे भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी अत्युत्तम श्रेष्ठ. आपण हिंदू आहोत, आपल्याला याचा स्वाभिमान असला पाहिजे, आपली संस्कृती आपल्याला माहिती पाहिजे. याच्यासाठी भागवत आणि रामायण हे सर्वश्रेष्ठ ग्रंथ, त्याच्याबद्दल काही वाद नाही. गीता भागवत काही साधकासाठी काय, हा फार मोठा अवघड प्रश्न. आयुष्य त्यांनी समर्पित केलेलं आहे ज्ञानोबारायांसाठी, तुकोबारायांसाठी. शरीराला विद्रूप करून अनेक कठीण व्रताचं आचरण करून ज्या गाथा आणि ज्ञानेश्वरीसाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करतो, याला दिशा मिळत नाही. आणि जसं भारत दिशाहीन होत चाललेला आहे संस्कृतीच्या बाबतीमध्ये, तसं तुम्ही आम्ही सुद्धा पारमार्थिक लोक एखादा प्रश्न जर सुशिक्षित माणसाने आपल्याला विचारला तर आपल्याला त्या प्रश्नाचं गांभीर्यच कळत नाही. आणि मग आपण द्वेषापोटी, न्यूनगंडापोटी आपण त्या सुशिक्षित माणसाचा द्वेष करतो. जास्त शिकला म्हणून तू नास्तिक झालास, शिक्षण घेतल्यामुळे तुला काय अक्कल नाही, कॉलेज गेल्यामुळे तू बिघडलास, हे वाक्य कुठेतरी पारमार्थिक लोकांची हार आहे. ज्ञानोबारायांसारखी ज्ञानेश्वरी तुमच्या हातामध्ये आहे आणि मूर्ख माणसाने प्रश्न विचारल्याचं उत्तर आपल्याला देता येऊ नये, की आपली हार आपण लपवतो, हे माणसाला कधी कळत नाही. कुठलाही प्रश्न विचारला काही ज्ञानेश्वरी उत्तर देणार नाही का? योगीराज ज्ञानोबा आजपर्यंत ज्ञानेश्वरीच्या एकाही ओळीची बोलवणी करणारं साहित्य पूर्ण पृथ्वीवर निघालेलं नाही, येत्या 5 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल. मला जितकं सांगता येईल तुम्हाला जेवढं ऐकता येईल तेवढा मी प्रयत्न करेन. गेल्या 30 वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय
एक एक ओवीसाठी मला 5-5 वर्ष लागतात. तुम्हाला असं वाटेल की 5 वर्षानंतर अर्थ लागला का? माझं समाधान झालं की आपण झटलो म्हणून. माऊलीच्या दृष्टीने किती अर्थ कळला तुम्हाला माहिती. पण एका ज्ञानेश्वरी ओवीसाठी मी इतके दिवस कष्ट केले, जो अर्थ मला मिळाला तो फार समाधानकारक झाला. हे माझं समाधान होतं. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची बाब लक्षात ठेवा, मानाच्या नादी आणि स्त्रीच्या नादी लागण्यापेक्षा 5 वर्ष ओवीने नादी लावून ठेवलं हे माझ्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ भाग. अंधश्रद्धेच्या मागे मी लागलो नाही, कुणी काही सांगितलं त्याचं ऐकलं नाही, चुकीच्या संतांना मी गुरु मानलं नाही, अयोग्य व्यक्तीच्या मागे गेलो नाही आणि 5 वर्षातला कुठलाही क्षण माझा अयोग्य वेचला गेला नाही. याचं मला त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीचं चिंतन करताना भूषण वाटतं. हे जे मला मिळालेलं ज्ञानेश्वरीचा खाऊ आहे, हा मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वाटतोच. आणि जेव्हापासून ज्ञानेश्वरी सुरू केलेली तेव्हापासून ती विनामूल्यच करत आले. कधी ज्ञानेश्वरीचा मी रुपया घेतला नाही. कदाचित त्याच्यामुळे पैसा जास्त मिळाला. कारण की ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांची गादी म्हणजे ती पैशाने भरलेलीच आहे. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने ज्ञानेश्वरी श्रीमंत करते त्याचं प्रतीक. आणि आळंदीमध्ये जे माझे जुने मित्र आहेत कीर्तनकार वगैरे ते कधी चर्चा करतात, नशीब बघायचं असेल तर शास्त्रीकडे बघा, भाग्यवान माणूस. जसं काय स्वर्गातूनच सगळ्या वस्तू माझ्या पुढे येऊन टपकलेल्या. चुकीची कल्पना. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर, मानवी जीवनाचं समाधान आणि ज्ञानेश्वरीसाठी आपण ज्या आळंदीमध्ये आलो त्याचा प्रत्येक क्षण इथून पुढे का होईना तो साथ लागणार हा या तिघांचा मूळचा हेतू. जे माझा नाही, साखरे कुटुंब जालिंदर महाराज भोसले आणि कल्याण महाराज आहे. माझं तर काही आम्ही कुठेही केलं तरी परमार्थच करणार, कुठे सांगितलं तरी ज्ञानेश्वरी सांगणार. गेल्या 4-5 वर्षापासून त्यांचा आग्रह होता की ज्ञानेश्वरी करा, ज्ञानेश्वरी करा. आता जरा थोडस गडापासून वेळ मिळाला आणि मुलांनी गड सांभाळल्यामुळे ठरवलं. टायमावर चर्चा झाली, याच्यावर चर्चा झाली. मला कोणीतरी मगाशी सांगितलं आळंदीमध्ये खूप कार्यक्रम चालू. म्हणलं सगळ्यात जास्त चांगलं झाले की आळंदीत कार्यक्रम चालू, कारण की येणारा माणूस नक्की श्रोता असेल, तो कार्यक्रमाचा भक्त नसेल. कारण की पब्लिक मध्ये जर स्तर घसरला ऐकण्याचा तो वक्त्याला कॉम्प्रोमाइज करावा लागतो. कुठेतरी विषय कमी करून पब्लिकच्या मनोरंजनासाठी काहीतरी सांगावं लागतं. की भीती आता माझी इथे राहिलेली नाही. सरळ सरळ जरी ज्ञानेश्वरी सांगत गेले तरी मला तो आनंद वाटतो. पण पुन्हा एकदा त्या तिघांसाठी ज्यांच्यामुळं आपल्याला ज्ञानेश्वरी श्रवण होतं आणि मला सांगायला मिळतं, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजून आपल्या विषयात थोडा बास वाढवा आणि बंद करा. थोडा घुमतोय जरा तो. या प्रत्येक शब्द फक्त लक्ष देऊन ऐका. माझी विनंती अशी, खूप गंभीर विषय आहेत आणि मी खूप झपाट्याने सांगायचे ठरवलेले. म्हणजे कळवू न कळवू पण माझी अशी इच्छा आहे की ते जास्तीत जास्त विषय मांडले जातात. ही पृथ्वी जन्माला आल्यापासून पहिले ज्ञानोबराय असे संत आहेत ज्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी परमार्थ दान केलं. तळागाळातल्या लोकांसाठी पृथ्वी जन्माला आल्यापासून पहिले संत आहेत ज्ञानोबराय. आणि मला जे आयुष्यात सगळ्यात मोठी दुखापत आहे ती फक्त ज्ञानोबरायांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये आहे. महाराष्ट्रातले जेवढे माणसं कथा सांगतात ज्ञानोबरायांची सगळे मूर्ख आहेत, कळत नाही. ज्ञानोबराय संन्यासीची मुलं नाही. आपण कधी इतिहासात डोकण्याचा प्रयत्न केला नाही. ज्ञानोबरायांची 8 पिढीची परंपरा आहे. हरिहर पंथापासून ज्ञानोबरायांचा इतिहास सुरू होतो. आज ज्ञानोबरायांच्या पंजोबाची समाधी बीडमध्ये आहे. वंश परंपरेने तिथं पूजा केली जाते. 8 पिढ्या ज्ञानोबरायांच्या, म्हणजे इथून मागे 700 वर्ष आणि त्याच्या मागे 8 पिढ्या. आणि एकापेक्षा एक संत होऊन गेले ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये. आपल्याला सांगितलं जात नाही, कारण की आपल्याला खरं काय ते
आणि मग बालवयामध्ये काशीला जात असताना विठ्ठलपंत ज्यावेळेस आळंदीला आले त्यावेळेस तो विवाह झाला, तो बालविवाह होता. आणि शिकण्यासाठी म्हणून ते काशीला गेले. एकदम सामान्य गोष्ट आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून बालविवाह बंद झाले, तर पहिल्यापासून आतापर्यंत बालविवाह होत होते. रुक्मिणी लहान आहे, लग्न झालेलं आहे म्हणून पंत शिकायला गेले असं नाही. शिकायला चालले होते, मुलगा योग्य वाटला म्हणून लग्न केलं. कारण की विठ्ठल पंतांच्या अगोदरच्या 7 पिढ्या ह्या देशासाठी गौरवास्पद आहे. मी जर ते सगळं सांगत बसलो तर विषय आपला ज्ञानेश्वरीचा कमी होतो. लग्न झाल्यानंतर काशीला गेले, शिकले, तिथे शिकून परत आले. आजही ब्राह्मण लोकांमध्ये हा इतिहास आहे. किती शुद्ध ब्राह्मण आणि विद्वान ब्राह्मण असला तर तो जिथे जन्माला आलेला आहे तिथंच तो उपाध्याय कर्म करू शकतो. दुसऱ्या गावात, दुसऱ्या तीर्थक्षेत्रात करू शकतो. इथला ब्राह्मण काशीमध्ये जाऊन पूजापाठ करू शकतो किंवा काशीचा ब्राह्मण आळंदीमध्ये येऊन पूजापाठ करू शकतो. सगळ्यात मोठी समस्या होती विठ्ठलपंताची ती आपेगावची होती आणि इथले जावई होते आळंदीचे. त्यामुळे कर्म करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. आणि विठ्ठलपंतांना एकुलती एक मुलगी असल्यामुळे 12 गावचं कुलकर्णी पद सिद्धेश्वर पंतांचं ते द्यायला तयार. शेवटी 8 असे ठरले गेले की जर मुलं इथे जन्माला आली तर आम्ही त्यांना कर्मकांड करण्याचा उत्तराधिकार अधिकार. त्याप्रमाणे 4 भावंड इथे जन्माला आले, इथली झाली. आणि वाद सुरू झाला कुलकर्णी पदाचा. वारस कोण? बघा आपण काय ऐकतो ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये, काय असतं जीवनामध्ये. वारस कोण? अत्यंत वाद झाला. त्या वादापोटी 2 जण निघून गेले. तुम्ही जा, आम्ही त्यांना कुलकर्णी पद देऊ. ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज मोठे झाल्यानंतर त्यांनी सभा घेतली. त्यांनी सांगितलं पैठणला जातो. ऐकत असताना तुम्हाला संन्याशातलं काहीच माहित नाही. फार सामान्य गोष्ट आहे, फार सामान्य. आतापर्यंत अनेक संन्याशांनी लग्न केलेले, त्यांच्या मुलांना गोसावी म्हणतात, ब्राह्मण म्हणत नाही. छोटी गोष्ट आहे. ज्यांची आज गिरीपुरी भारती नाव आहेत ते सगळे संन्याशाची मुलं आहेत. जर ज्ञानोबा संन्याशाची मुलं असतील तर ते गोसावी झाले असते. पुन्हा ब्रह्मकर्म करण्याचा अधिकार त्यांनी मागितलाच नसता. हे अजूनही महाराष्ट्राच्या लक्षात येत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य महाराष्ट्रात. आणि एवढ्या मोठ्या कुणी ज्ञानोबा राहिला संन्याशाची मुलं म्हणून फिरवली जातात आणि तुम्ही आम्ही ऐकून घेतो. हे आपलं दुर्भाग्य आहे सगळ्यात मोठं. लक्षात येते तुमच्या आमचं की काय चाललेलं आहे. संन्याशाची मुलं नाही. आणि आळंदी काही असं तीर्थक्षेत्र नव्हतं की काशीच्या विद्वान या ठिकाणी येऊन अष्टपुत्र सौभाग्यवती किंवा पुत्रवती भवा आशीर्वाद द्यायला. ह्या त्या काळामध्ये प्रचलित केलेल्या कथा आहेत, वास्तविकता नाही. आणि पैठणमध्ये गेल्यानंतर वादविवाद निर्माण झाला आणि मग ज्ञानोबा यांच्या लक्षात आलं की हा जो वर्ग आहे विद्वान वर्ग, हा जर आपल्यासारख्या ब्राह्मण कुळामध्ये शुद्ध चारित्र्याच्या कुळात जन्माला येऊन आपल्याला जर अधिकारी मानत नसेल तर तळागाळातल्या वर्गाला तो काय अधिकारी मानणार, काय परमार्थाचे अधिकारी देणार, हे त्यांनी लक्षात घेतलं. आणि पैठणून परत येताना नेवासेमध्ये ज्ञानेश्वरीला सुरुवात केली. ज्ञानेश्वरीची सुरुवात ही कृष्णाप्रमाणे धर्मस्थापन. कुठलेही शब्द हे अजरामर असतात. कीर्तन अजरामर नसतं, लिखाण अजरामर असतं. ज्ञानोबा काय बोलले 700 वर्षापूर्वी पुस्तक उघडल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळतं. काय तुकोबारांची शैली असेल पुस्तक काढल्यानंतर ऐकायला मिळतं. लेखणीमध्ये एवढी ताकद. आणि म्हणून भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरी ही तळागाळातल्या लोकांना कळावी म्हणून त्यांनी मराठीमध्ये पहिल्यांदा लिहिली.
निवृत्तीनाथ महाराजांनी आग्रह केला म्हणून अनुभवामृती. ज्ञानेश्वरी ठीक आहे, भविष्यातले लोक असं म्हणू शकतात की विद्वतेचा ग्रंथ आहे, शेवटी गीतेवर टीकाच आहे, पण तुमचा स्वानुभव काय? स्वतंत्र प्रकरणाचा ग्रंथ म्हणजे अनुभवामृती. काय जगाविषयी वाटतं ते अनुभवामृती. 65चा इतिहास तुम्हाला माहिती आहे, आणि या सगळ्यांपेक्षा अवघड असेल तर हरिपाठ आहे. ज्ञानेश्वरी कळू शकते, अनुभवामृत कळू शकतं, कारण की विषयाचं वर्गीकरण आहे. पण सगळ्यात कठीण असेल तर तो हरिपाठ आहे. सूत्रबद्ध भाषा आहे. 2 शब्दांमध्ये एक एक अध्याय ज्ञानोबांनी बांधलेला आहे. ते 2 शब्द कळून घेणं अवघड आहे. रोज का म्हटला जातो? सिद्धांत पाठ व्हावे. सूत्र जसं मनुष्य पाठ करतो तसे ते सूत्र पाठ व्हावेत म्हणून हरिपाठ पाठ करण्यास सांगितलं. एक एक ग्रंथ एवढे मजबूत आहेत, एक एक वाक्य एवढे मजबूत आहेत, ज्याला सूत्र ग्रंथ येतात त्यालाच तो हरिपाठ करतो. सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे हरिपाठ. आणि हे सगळ्या ग्रंथाचं निर्माण केल्यानंतर पंढरपूरमध्ये भागवत धर्माचा पाया रचला. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पुढचा इतिहास माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही, पण मोठ्यांची क्रिया कशी असते. माऊलीच्या काळात आणि माऊलीच्या काळापर्यंत सगळे कीर्तन मंदिरामध्ये होत होते, आणि मंदिरात जायला बंधन होतं. कोणी जावं मंदिरामध्ये? माऊलीच आहे. मंदिरात कुणी जावं याला बंधन आहे. माऊलीने काय केलं? देवाला मंदिरातच ठेवलं, कीर्तन बाहेर आणलं. तुका म्हणे वाळवंटात कीर्तन करण्याची पृथ्वीवरची पहिली प्रथा सुरू केली ज्ञानोबारायांनी. आणि वाळवंटात कुणाला यायला जायला बंधन? सकाळाशी इथे आहे. पहिली जातीय समानता, मनुष्यातली विषमता, तळागळामध्ये वाहवला गेलेला समाज, अज्ञानी समाज, ह्या सगळ्यांना मानवी मूल्यांचा अधिकार दिला तो ज्ञानोबारायांनी. ही त्यांची समाज. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, आंबेडकरांनी पहिलं मुखपृष्ठ ज्यावेळेस काढलं त्याने 27 साली, त्याच्यावर ज्ञानोबारायांची ओवी. म्हणजे जातीवादाला कंटाळून धर्म बदलणारे आंबेडकर, पण माऊलीवर निरतिशय प्रेम करणारे आंबेडकर होते. पहिली ओवी त्यांनी लिहिली मुखपृष्ठावर ते ज्ञानोबारायांची. हृदयाची ढिलेपण एक नित्यासी नवे कारण. त्यांच्या लक्षात आलं ज्ञानोबारायांचं काय कर्तव्य. आणि मग तिथून पुढे गेल्या 700 वर्षामध्ये अनेक आघात ज्ञानोबारायांवर केले. पिक्चर निघाले संन्यासाची मुलं, कीर्तनकार सांगायला लागले संन्यासाची मुलं, लोक सांगायला लागले संन्यासाची मुलं. काय सांगतो आपण? आपल्याला ज्ञान नाही. काय बोलतो आपण ज्ञानोबारायांविषयी? काही ज्ञान नाही. कोण ज्ञानेश्वरी आहे तिच्यासाठी आपण घरदार त्याग करून आळंदीमध्ये वास्तव्य करतो, तिचं आपल्याला ज्ञान नाही. शब्दांचं आपल्याला ज्ञान नाही, कशाचंच ज्ञान नाही. आपण ऐकतो आपण परंपरेने आणि जातो. ज्ञानोबांनी एकच शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे, जगाचा तुम्ही उद्धार करू शकत नाही, आपुली आपण करा. खूप गांभीर्याने या शब्दाचा अर्थ घ्या बरं. तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही मोठे व्हा. साध्या याच्यामध्ये खूप सुंदर श्लोक आहे, आत्मानम अवसादय. अतिशय गोड श्लोक आहे. माऊली जरा आई आहे ना, जरा चांगलं बोलतो. आपुली आपण करा सोडवंती. भाषा द्यायला जरा जड जाते. नेगेटिव्ह बोलत नाही, नकारात्मक बोलत नाही. कृष्ण बाप आहे, नकारात्मक. आत्मानम अवसादय, स्वतःचा नाश करू नका. ही भाषा कृष्णाची. आत्मानम अवसादय, स्वतःचा नाश. अवसादन म्हणजे उच्छाद करणं, स्वतःला कापणं, त्याला अवसादन म्हणतात. आणि ती कृष्णाची भाषा आहे. उद्धरेल आत्मनात्मान, आत्मना आत्मनम उद्धरे, आत्मानम अवसादय, स्वतःला नाश करू नका. दोन भाषा, आपुली आपण करा सोडवून. आणि दुसरी भाषा आहे, आणि याचा नीट जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल
अभ्यास न करण्याची शिकवण कोणाची? आळंदीमध्ये एखादा काही गुरु ठेवलेला आहे अभ्यास करू नका शिकवायला? व्यसनी व्हा, टाइम पास करा, कुणी शिकवला? आपण. आपला आळसच आपल्याला मातीमध्ये घालतो. आत्मा नमावसा. इथं येऊनही अभ्यासाची प्रवृत्ती होत नाही. लोक म्हणतात नशीब. नशीब नाही, आपला मूर्खपणा आहे. आत्मानम अवसाद आहे, आपला नाश करू नका. आणि मग नंतर एक प्रथा सुरू झाली गुरु शिष्याची. मला सांगा, ज्ञानोबा गुरु असताना कोणाला गुरु करायची गरज आहे का? कोणाच्या चपल्या उचलायची गरज आहे का? उचलले तर काही त्याला नको आहेत का? कोणालाही फुकट जर सेवक मिळाला शिष्य नावाखाली नको आहे का? तोच मूर्ख आहे, त्याला काही कळत नाही. माझा अनुभव आहे. मुंबईमध्ये प्रवचन चालू होते, काही मुंबईची माणसं या ठिकाणी आले घाटकोपरला. मुंबईमध्ये प्रवचन चालू होत होते. 2-3 दिवस प्रवचन झाल्यानंतर ते 4-5 जण एक गुरुचे शिष्य होते. तर ते प्रवचन फार आवडलं आणि त्यांच्यात हे ठरवलं, शास्त्री सारखा जर प्रचारक आपल्याला मिळाला तर आपला गुरु मोठा होईल. अर्थ कळाला नाही? पुन्हा एकदा सांगतो, अर्थ कळाला. गुरुला मोठं करण्याकरता शिष्याची काठी घ्यावी लागते. गुरु आहे का तू? शिष्याच्या संपत्तीवर, शिष्याच्या मेळाव्यावर गुरुने मोठं व्हा. दुसरं पाप नाही मला त्याच्यापेक्षा. गुरुची व्याख्या अनुभवामृतामध्ये ज्ञानोबा सांगतात, शिवही मुहूर्त कुसे दया जोशी आहे. माझे गुरु एवढे श्रेष्ठ आहे. समाधीमध्ये जर जायचं असेल शंकराला तर निवृत्तीनाथ महाराजाला मुहूर्त विचारतात, तो माझा गुरु आहे. माझ्या ज्ञानेश्वरीमुळे निवृत्तीनाथ मोठे नाहीये, ते स्वतः मोठे. शिवही मुहूर्त कुसे जया जोशी आहे. माझे गुरु आहे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीशी राणी व निवृत्ती, त्याला गुरु म्हणतात. आणि आता मार्केटिंग आहे गुरुचे. आणि ते आमचं दुर्भाग्य इथे आले, मला तुमचं प्रवचन चांगलं वाटलं. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. प्रवचन चांगलं वाटलं म्हणजे ज्ञानेश्वरी चांगलं वाटायला काय नाही आवडली तरी ज्ञानेश्वरी आहे, आवडली तरी ज्ञानेश्वरी. नाही पण बरे वाटले. आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या गुरुची भेट घ्या. एवढं काय मूर्खपण आहे? प्रवचन माझे ऐकतो आणि मला म्हणतो याच्या गुरुची. म्हणलं मला काही त्याची अडचण नाही. म्हणलं नाही महाराज तुम्ही एकदा भेटाच आमच्या गुरुला. 2-3 दिवस आग्रह केला त्यांनी, रोज तासभर. श्रीमंत माणसं, ते घरवाला पण दबावमध्ये यायचा. कपडे पिपडे सेंट मारलेल्या गाड्या मोठ्या. ते घरवाला वाटत आपण कसं या माणसाला येऊ नका म्हणून सांगावं. मी रोज सांगायचो याला सांगा काहीतरी येऊ नका म्हणून. शेवटी घरवाला सांगितलं महाराज मानता येत ना, नाहीतरी ते प्रवचन झाल्यानंतर तुम्हाला काही काम नाही का जाऊ दे. असंच मंडप टाईप हॉल होता आणि अशी लाईट लावलेली होती. गुरु जो होता ना, सगळं वाढलेल्या लाल कपड्यामध्ये असं खाली मान घालून बसला होता आणि समोर 100-150 लोक. मी गेलो, मला जवळ गेलं बघितलं, तुम्ही आणू त्याला अंदर लिहाव. आणि तो गुरु असं उठलाच पाठीमागं आतमध्ये निघून गेला. त्या अंदर लिहा म्हणजे अंदर घेऊन या म्हटलेला सगळे लोक माझ्या पाया पडायला लागले. तो म्हटला अंदर लिहा, तो अंदर गेला निघून. सगळे माझ्या पाया पडायला लागले. मी म्हटलं काय प्रकार काय म्हणजे ओळख नाही काय नाही. लोक म्हणले महाराज 15 दिवस झाले आम्ही 5-5 लाख रुपये भरले. गुरुजीने सांगितलं की माझ्या मनात येईल त्याला मी ब्रह्म साक्षात करेन. 15 दिवस झाला आम्ही या टायमाला येऊन बसतो. आमच्या तर कोणालाही सिलेक्ट केलं नाही. बघा मुंबईची आणि तुम्हाला पहिल्याबरोबर सांगितलं त्यांनी अंदर लिहावं. आज ब्रह्म साक्षात्कार फक्त नशीब बघ, तिथे 1 रुपयाने देतं साक्षात्कार. म्हणलं मग तुम्ही माझ्या काय पाया पडता? तुम्ही काय आतून आल्यानंतर आमच्यावर कृपा करा म्हणून थोडस ऍडव्हान्स बुकिंग.
मला तर एकदम राग आलेला होता, पण आता सगळ्यांचा आग्रह होता. मी आतमध्ये गेलो, एक टेबल ठेवलेला होता आणि 2 खुर्च्या होत्या. मी त्या खोलीमध्ये जाऊन बसलो आणि दुसऱ्या दरवाजाने तो महात्मा जो होता तो आला. चहा कॉफी आमच्या समोर आणून ठेवली. हळू त्या माणसाकडे बघितलं, साधूकडे. मला जरा डाऊट आला. म्हणलं, हरिभाऊ तू आहे का? म्हणलं ओळखला का तो? अरे काय प्रश्न आहे का? म्हणलं दोस्त आहे तू. व्याकरणात नापास झालेला पोरगा. आणि कंटाळून आळंदीचं शिक्षण होत नाही म्हणून हरिद्वारला गेला. ही गवत आपोआप वाढलं. मुंबईची येणे हिमालयात गेले. त्यांना वाटलं एखादा साधू दिसतोय हा, त्याला साधू मानून 5-5 लाख रुपये ब्रह्म साक्षात्कार दिले. याची पंचायत साक्षात्कार द्यावा कुणाला? त्याला वाटलं बरं झालं दोस्त आला. आम्ही आपल्या आतमध्ये चहा वगैरे घेतली, गप्पा मारल्या. जुना दोस्त भेटला आळंदीचा. काय केलं, कुठं बांधत नाही. मला कुठे पैसे कमी पडले होते, मी याला दिली पुढे सोडून. एकाला साक्षात्कार करून दिली 5-5 लाख भरा. बरोबर 100-150 लोकांनी माझं काम झालं. पण माझी अडचण अशी होती, म्हणे कोणाला साक्षात्कार करा? कारण की तो जर उद्या खोटं बोलला तर सगळं माझं उघडं पडायचं. मग तुला पाहिल्यानंतर आनंद झाला. शेवटी दोस्त संकटकालीन कामा नाही. गप्पा वगैरे मारले. सायकोलॉजी कशी असते, मानसशास्त्र कसं असतं समजून. हसत हसत ती बाहेर जाताना टेन्शन मध्ये अंदर गुलाब तुला काय प्रकरण आहे. आणि आज साक्षात्कार म्हणून हसत हसत बाहेर पडले. सगळे माझ्या अंगावर तुटून पडले. काय शास्त्राच्या चेहऱ्यावर तेज दिसते म्हणजे. जाताना टेन्शन मध्ये काय साक्षात्कार. अहो सगळे माझ्या मागे. कोणी इकडून वळतो इकडून. अहो आम्ही 5 देतो, आम्ही 10 लाख देतो. ज्याने नेलं होतं त्याला म्हणलं सोडवा. 4-5 लोकांनी धरलं मला, गाडीत कोंबलं आणि कसे तरी सुटलो मी. जिथे आलो तिथे ज्यांनी मला नेलं होतं ना 4-5 जण फार गंभीरतेने विचारतात, शास्त्रीजी आमच्यामुळे तुम्हाला साक्षात्कार नाही. तुम्ही लोकांना सांगितलं हरकत नाही, पण माणसाने कृतज्ञ असावं. मला काय सांगू त्याला साक्षात्कार. चहा पिलो, बिस्किट खाल्ली किंवा तो मूर्ख दोस्त निघाला. काय सांगू साक्षात्कार, काय सांगू. पण ते महाराज बेमानी नाही चिले. सगळं ऐकलं मी त्याला सांगितलं असं आहे. सूर्योदयाच्या टायमाला त्यांनी सांगितलं असेल, उद्या सकाळी या. सूर्योदय होत असताना या. शेवटचा दिवस होता माझ्या प्रवचनाचा. संध्याकाळच्या गाडीचं रिझर्वेशन होतं. त्यांना सकाळी बोलवलं. किती बाजार या जगामध्ये अध्यात्माचा मांडलेला. मला त्या माणसाचं दुःख वाटत नाही ज्याने लोकांकडून पैसे घेतले. आपण अयोग्य माणसासाठी आयुष्य खर्च करतो आणि वरून म्हणतो नरदेह दुर्लभ जाणार. नरदेहाचे एक क्षण न मिळे देता कुठे. किती मूर्खपणा आहे आपला. ज्ञानेश्वरी आपल्या पुढे आहे, कुणाला विचारायची गरज नाही. गाथा आपल्या पुढे कुणाला विचारायची कळेल ना. 10 वर्षात कळेल, 20 वर्षात कळेल. तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही एवढी कळली तरी पुष्कळ. तुम्हाला काही ज्ञानेश्वरी कळून ज्ञानोबा नाही व्हायचे. तुम्हाला काही असं मोठं व्हायचं नाही, आईपेक्षा मोठं व्हायचं नाही तुम्हाला. मग आईच्या लक्षात आहे कुठल्या वेळेस तुम्हाला काय द्यायला पाहिजे. ही भावना, ही कट्टरता, ही निष्ठा आळंदीमध्ये आपल्यामध्ये आली पाहिजे. तर तुम्हाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी. आणि माझं मत सांगतो, ज्ञानोबरायापेक्षा ज्ञानेश्वरीमध्ये जास्त दूध आहे. ज्ञानोबरायापेक्षा. कारण की ज्ञानेश्वरी जवळ आहे, समाधीत ज्ञानोबा आहे. तुमच्या हातात ज्ञानेश्वरी आहे, ओव्या तुमच्या हृदयामध्ये बसतं.
तुमच्या ओठावर ओव्या खेळतात. किती जवळ आहे तुम्हाला ज्ञानेश्वरी. कष्टामध्ये लोकांमध्ये ती ओवी तुमच्याशी बोलत राहते. ती ओवी तुमच्या बरोबर नृत्य करते. त्या ओवीचा आस्वाद तुम्हाला घेता येतो. केवढं मोठं भाग्य आहे तुम्हाला. आणि लवकर कळणार नाही बरोबर आहे. नाहीतरी कोणालाही स्वतःची आई लवकर कळत नाही. दूध मिळतं आईचं, आईच्या मांडीवर झोपायला मिळतं, आईचा अर्थ कळत नाही. जर मुलाला आईचा अर्थ कळला असता ना, आईला मारलं नसतं मुलाला. आईची पदर ओढला नसतं, आईची केस ओढले नसते त्या मुलाला. दुसरा चॉकलेट दाखवतो, जन्म देणाऱ्या आईला सोडून माणूस तिकडे जातो. हेच आयुष्यभर चालू असतं. थोडे थोडे चॉकलेट दिसतात इतर धर्मामध्ये, पंथामध्ये, इतर साधूमध्ये. आज जन्म देणारी आई ज्ञानोबा आहे, तिला सोडतो आपण आणि ते चॉकलेटच्या मागे जातो. काय आपण जीवनामध्ये मोठं होणार आहे, काय जीवनामध्ये आपल्याला मिळणार आहे, काय ज्ञानोबा आहे आपल्यावर प्रेम करणार आहे. आईला सोडून गेल्यानंतर जरी दुधाने स्तन भरलेलं असलं, पाजणार कशी. ज्ञानोबा आहे इतकं सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात महाराज, इतकं सुंदर सांगतात. अक्षर आहे ना, ओवी नाही, वाक्य नाही, अक्षर. अक्षर ब्रह्मरसानं भरलेले. आबाळ सुबोधे ओवीची प्रबंध ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे कुंठिली. अक्षरे ह्याच शब्द जनाबाईचा आहे. भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने उमटी. ते हे माय ज्ञानेश्वरी, आई ज्ञानेश्वरी. इथे चुकतो म्हणून ज्ञानेश्वरी सारख्या अनुपम ग्रंथाकडे जिच्या पदराखाली येऊन चॉकलेटसाठी तिला सोडून जातो. काय मिळतं बाहेर मला? पैसे, मान, मान्यता. मान्यता तरी कोणती असते महाराज? ज्या खेडेगावात ना पाण्याची सुविधा आहे, ना विजेची सुविधा आहे, ज्या खेडेगावातल्या माणसाचं बायका ऐकत नाही, त्याने आपल्याला महाराज म्हणावं का? बोला ना. इतकी खालच्या स्तराला आपली विचारसरणी. सामान्य माणसाने आपल्याला महाराज म्हणावं, गुरु म्हणावं. तुकोबाराचा शब्द पहा म्हणजे त्याची तीव्रता कळेल. मग ते हसतील संत. ह्या विचारसरणीवर जर मी आलो ना, तर संत माझ्याकडे कोण हसतील? मूर्ख माणूस आहे. मग ते हसतील संत. माझ्या जीवनामध्ये एकही क्षण असा उगवता कामा नये की जिथं संत माझ्यावर रागवतील. विद्वानाने म्हणावं विद्वान, संतांनी म्हणावं संत. अहो, हे आळंदी असं क्षेत्र आहे, देव ज्यांच्या हातून जेवतो ना, तो सुद्धा आळंदीमध्ये कच्चा ठरतो. त्या भूमीत आपण, त्या ठिकाणी आपण राहतो. देवाला जेवून सुद्धा माऊलीला आपण प्रसन्न करू शकत नाही, निवृत्तीनाथांना आपण प्रसन्न करू शकत नाही. एक मुक्ताबाई आपल्याला कच्च ठरवू शकते. किती अवघड असेल संत परीक्षा, किती अवघड असेल आपलं संत जीवन. आणि योगायोगाने पूर्वजन्मीच्या प्रारब्धाने तुम्ही आम्ही आळंदीच्या द्वारामध्ये आलो. आणि इथे जर ज्ञानेश्वरी आपल्याला कळत नसेल, ज्ञानेश्वरीचा मोह जर आपल्याला जडत नसेल, यापेक्षा काय दुर्भाग्य असेल. केवढं पाप असेल आपलं की ज्ञानेश्वरी जवळ असून सुद्धा तिचं दूध मिळत नाही, बाहेर आपण निघून जातो. हा खरा प्रारब्धाचा विषय. कळत नाही ज्ञानेश्वरी सामान्य प्रक्रिया. केलं काय तुम्ही? पेपर वाचला कळाला, तशी जर सोपी ज्ञानेश्वरी असली ना, तर पेपर प्रमाणे ती फेकून दिली असते. कळत नाही म्हणून ज्ञानेश्वरी चांगली. मगाशी त्याच्यामुळे उदाहरण देऊन सांगितलं. कळत नाही म्हणून तिच्यामध्ये गुंता येईल. आणि तिच्यामध्ये गुंतलं नाही का ज्ञानेश्वरीमध्ये, हळूहळू हळूहळू एक एक पदर ज्ञानेश्वरी असं उलगडत जाते. एक एक ओवी अशी जवळ नृत्य करत. आणि ती ओवी एवढी सांभाळते, एवढी मोठी करते. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांच्या
रचनेचा अभ्यास करा. तुकोबारायांच्या गाथा असेल, नाथ महाराजांचं भागवत असेल, निळोबारायांचे अभंग असतील, नामदेव महाराजांचे अभंग असतील, सगळ्या अभंगातून हसणारी असते ती ज्ञानोबारायांची ओळी असते. वाणी वेगळी आहे, शब्द वेगळे आहेत. सगळ्या संतांच्या मुखातून डोकवती ती ज्ञानोबारायांची ओळी, भासते ती ज्ञानोबारायांची ओळी, जाणवते ती ज्ञानोबारायांची ओळी. म्हणून तर नाईलाजाने सगळ्या संतांना म्हणावं लागतं, ज्ञानोबारायासारखा श्रेष्ठ या पृथ्वीवर कुणीच नाही. कैवल्याचा याच्यापेक्षा मोठी उपमाच नाही म्हणायचं. तुम्ही संत आहात, मोठे आहात, महान आहात, ह्या छोट्या शब्दांचा प्रयोग झाला तुम्ही. पण कैवल्याचा पुतळा म्हणल्यानंतर उपमा संपले. विठोबाचा प्राण सत्ता, हे छोट्या छोट्या शब्दांचा प्रयोग असतो, फार भयानक आहे. डोळा गेला तर माणूस जगतो, नाक गेला तर माणूस जगतो, पाय गेला तर माणूस जगतो, श्वास बंद पडला तर जगत विठोबाचा प्राण. म्हणजे देवाचा श्वास ज्ञानोबा आहे. त्या श्वासावर आपला विश्वास पाहिजे, त्यावेळेस ती ज्ञानोबा आपल्याला जवळ करते. आणि विठोबाचा श्वास जर ज्ञानोबा आहे, ज्ञानोबावर जर आपला विश्वास आहे, पुन्हा आपल्याला कुणाची गरज पडणार. तुकोबारांचा एक अभंग फार सुंदर आहे. मला वाटतं तिने आपल्या सगळ्यांकडे पाहूनच बोलले असते. श्रीमंताच्या उदरामध्ये आम्ही जन्म घेतला, पण आमच्या श्रीमंतीला आम्ही ओळखलं नाही. तुकोबारांचा फार गोड आहे. श्रीमंताच्या पोटी जन्म घेतला, पण आमच्या श्रीमंतीला आम्ही ओळखलं नाही. दुर्दैवी ठरलो आणि दुसऱ्याच्या भाकरीच्या मागे लागला. माहेर श्रीमंत आहे आपल्याला जाणलं, आई श्रीमंत आहे आपल्याला जाणलं, ती ज्ञानेश्वरी आहे. म्हणून येत्या 5 दिवसामध्ये जाणीवपूर्वक ज्ञानेश्वरीचं महत्व आपल्या लक्षात यावं, नेमकं काय आहे ज्ञानेश्वरीचं महत्व. म्हणून आपल्याला हा प्रपंच आहे. आणि माझा अनुभव आहे, न्यायाचार्य केलेला आहे स्वामी काशीरामजी महाराज यांच्याकडे. MA-PhD आहे, 30 वर्ष झाले. हे काही माझं भूषण सांगतो असं नाही. या जगामध्ये सगळ्यात अवघड असेल तर न्याय असेल. पण जेव्हा मी ज्ञानेश्वरी पाहतो ना, न्यायापेक्षा 1000 पट अवघड ज्ञानेश्वरी वाटते. न्याय कर्कश वाटतो, ज्ञानेश्वरी अवघड असून मायावर वाटते. हे तिचं वैशिष्ट्य. प्रेम पाना जो आहे ना, तो ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये, हे ज्ञानेश्वरीचे विशेष. म्हणून ज्ञानेश्वरीचं महत्व आपल्या समोर आपल्याला मांडलं. आणि ज्ञानेश्वरीचे जे काही अध्याय आहेत, प्रत्येक अध्यायाची विशेषता आपण येत्या 5 दिवसामध्ये पाहणार आहोत. प्रत्येक अध्याय म्हणजे कोणत्या अध्यायात आपण काय वाचलं पाहिजे याचं फक्त आपल्याला ज्ञान हवं, हा माझा होतो. आपण दुसरे कुठले तरी विषय ऐकतो आणि आपल्याला ते विषय फार महत्वाचे वाटतात. पण प्रत्येक अध्यायामध्ये काय काय ज्ञानोबांनी सौंदर्य ठेवलेलं आहे त्याचं दिशादर्शन त्या ओळीमध्ये हे आहे, या अध्यायामध्ये हे आहे. आणि मग कधी भविष्यात आपल्याला असं वाटलं की हा विषय संपूर्ण वाचावा, मग तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन बसू शकता. तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांसाठी, तुम्हासाठी भगवान श्री ज्ञानोबांनी निवासामध्ये ज्ञानेश्वरी सुरू केली. गणपतीचं वर्णन फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही सगळे सार्थ ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वर महाराजांचे सगळे ग्रंथ पहिल्यांदाच माणसाची दांडी बनवतात. सगळे ग्रंथ म्हणजे केवळ ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलतो असं समजू नका. सगळे सार्थ ज्ञानेश्वरी वाचा. पहिली जी ओवी ज्ञानोबांची, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, 2-2, 4-4 पानं लिहिली त्याच्यावर. किती प्रकारचं नमन असतं तुम्ही शास्त्र सांगाल, तू बसलात का माऊली सांगायला बसला?
नमन किती प्रकारचं असतं, कसं असतं, ओवी सांगतच नाही, शास्त्र सांगतात. ज्ञानोबाने शास्त्र सांगितलेले नाहीत. पैठणमध्ये सगळे शास्त्र त्यांनी बघितलेले. त्यांनी सामान्य माणसाला ज्ञानी बनवायचे. या एका शब्दामध्ये 2 वर्ण आहेत. नमो शब्दाचा अर्थ समोर जे गुरु महाराज बसले त्यांना मोठी माणसं, कुलीन माणसं जी म्हणून ओळ देत असतात. आवाज जी ओळी कशी ओम नमो. आजही तुम्ही उत्तर भारतामध्ये जा, संन्यासाला नमस्कार करण्यासाठी हाच मंत्र ओम नमो जी. जी म्हणजे गुरुदेव आणि पुढचं नमन ईश्वरासाठी, पहिलं नमन गुरुदेवासाठी. एका ओळीमध्ये 2 नमन. आणि हरिपाठात तुम्ही एवढी दांडी उडवलेली मी जाणीवपूर्वक सांगतो, आपली बुद्धी कुठेतरी जागेवर यावी म्हणून. देवाचे द्वारी उभा क्षण भरितेने मुक्ती जाई. सगळ्या हरिपाठात देवाच्या द्वारे उभा राहा, देवळाच्या द्वारात उभं राहू नका, काही माहीत नसते. देवाच्या द्वारात उभं राहा, 4 मुक्ती मिळतील. असा अर्थ नाही. साधी इल्या भूतकाळ किती ज्ञान, छोट्या गोष्टी. साधी इल्या साध्य केल्या आत्मनिपत भूतकाळ आहे. हा आपण कीर्तनामध्ये काय सांगतो, देवाच्या दारात उभा राहा, 4 मुक्ती मिळतील. कुणाला मिळतील का तू वाटायला निघाला? अरे भगवंताच्या दारात मी उभा राहिलो ज्ञानोबराय म्हणतात आणि मला 4 मुक्ती साध्य झाल्या. ते दार म्हणजे दुसरं नाही, हरिमुखे म्हणा हे द्वार आहे. भगवंताचं नाव हे द्वार आहे. आणि त्या नामाने माणूस एवढा मोठा होतो, पुन्हा हरिपाठ समजण्याकरता ज्ञानेश्वरीत यावं लागतं. पूर्विका विनोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. सृष्टीच्या उपक्रमात ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात. म्हणजे हरिपाठ कळायचा असेल तरी ज्ञानेश्वरीच आहे. विस्तार ज्ञानेश्वरीमध्ये वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. कमळातून जन्म झाला, त्याला काही कळतच नव्हतं ब्रह्मदेवाला. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मग तुझं नाम जपायला सुरुवात केली. नाम जपायला सुरुवात केली. नाम जपता जपता ज्ञानोबराय म्हणतात सृष्टी सृजन योग्यता आली नाही. शब्दांचा प्रयोग नीट आहे का बरं? ब्रह्मदेव हा कोरा आहे, जसा चांगदेव कोरा आहे, हे ज्ञानोबराय म्हणतात. पण उत्तर काय दिले? सृष्टी सृजन योग्यता. तो थोर केला, शब्दाचा प्रयोग थोर केला. कशाने थोर केला? नामे एके, एकट्या नामाने थोर केला. एक तत्व नाम, नामापरते तत्व नाही रे. रे माऊली बोलत नाही ना उद्धट, पण नाहीलाच होतो ना कधी कधी आईचा. पण नामापरत तत्व नाही, अन्यथा अनेक पंथा वायाला असे. वाया गेलेलेच आपले गुरु होतात. हरिपाठ साधी इंडिया हा फुटका कळत नाही आपल्याला. अनुभवामृत लांबच राहिलं महाराज. पहिली ओळी ऐसी निरुपाधिक. ऐसी शब्द आहे ना, उभयवाचक शब्द. त्याच्या अगोदर वाक्य असलं तरच ऐशी आणि तैसी शब्द असतो. त्याच्या अगोदर ऐशी शब्द वापरता येत नाही. काय वापरणार तुम्ही? पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायने असा शब्द वापरलाय, ज्ञानेश्वरी सुरुवात होते तरी पुत्र स्नेहमुळे या ओळी. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे नमन वगैरे फार छोट्या गोष्टीत माझ्या दृष्टीने अध्याय महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. सुरुवात कशी? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे तरी पुत्र स्नेहमुळे तू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणजे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची. तरी सुद्धा वयानु यावे, म्हणजे अगोदर काहीतरी पाहिजे ना. मी त्याला 10 वर्ष जीव घातलं तरी तो उलटला. ते तरी शब्दाचा अर्थ सांगितला तुम्हाला. एवढी मी त्याची स्तुती करतो तरी अगोदर काहीतरी पाहिजे. आणि ज्ञानेश्वरीची सुरुवातच तिथे तरी पुत्र स्नेह. तरी म्हणजे काय?
न सांगता पापी माणसाचं चरित्र सगळं ज्ञानोबांनी तरी शब्दाच्या खाली आणलं. भर सभेत एका स्त्रीचं वस्त्र हरण करणारा नालायक पुत्र, तरी पुत्रस्नेह सगळं चरित्र आलं. आता मी काय महाभारत सांगत बसत नाही. भावाचा वाटा न देणारा, लाक्षाग्रहामध्ये जाणारा, केशी मत्सरी, तरी पुत्रस्नेह, तरी शब्दाचा अर्थ सांगितला. तरी पुत्रस्नेह, पुत्रस्नेह असावा. ज्ञानोबासारखे पुत्र असले म्हणजे धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव शिवाजी महाराज सारखे जन्माला यावे. आनंद वाटतो. तुकोबरायासारखे आल्यावर तर काही प्रश्नच नाही. सगळ्या महाराष्ट्राला प्रबोधन करणारे आहेत, देशाला भ्रष्ट करणारे नाही. मी एका मंत्र्याला भेटायला गेलो होतो. त्या मंत्र्याचा जो पीए होता ना, तोच टेन्शन मध्ये होता. मंत्री आतमध्ये केबिन मध्ये होता आणि तो जो पीए होता तो बाहेर होता. जो टेन्शन मध्ये चक्रा मारतो. म्हणजे महाराज बरं झालं तुम्ही आला. याला काय आनंद झाला, कोण भेटायला नाही. नाही काय माझी इच्छा होती तुम्ही यावं म्हणून. काय झालं नाही. साहेबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही. पण तुला काय टेन्शन आहे? साहेबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही. मला अख्खा देश खाल्ला ना, अजून किती खाऊ म्हणतो. पहिलं तर पचवते झालं. ही भारताची सुपुत्र आहे. एक प्रार्थना आयुष्यात करा महाराज. नाही ज्ञानेश्वरी कळली तरी चालेल, पण माऊलीला कलंक म्हणून आपलं जीवन राहता कामा नये. ज्ञानेश्वरीचं सौंदर्य नाही वाढलं तरी चालेल, पण कलंक म्हणून आपण जन्माला येऊन करायचं. एवढ्या महान व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं घडावं आणि असं चरित्र सांगू नये, बोलू नये म्हणून तरी शकते. काय तुम्ही चरित्राने सुरुवात करावी लक्षात येतं तुझं. गीतेची सुरुवातच करायची, कारण की ते बाप त्यांना ती शोभा अशुभ सगळं चालतं बाप माऊली तरी. आणि हा धृतराष्ट्र चांगलाच वर्ग असू दे ना. पुत्रस्नेह म्हणजे पुत्राचा स्नेह असलाच पाहिजे. कुठल्या पुत्राचा स्नेह असला पाहिजे. मग सुरुवात फार महत्वाची. आणि मग ज्ञानोबा इतकं सुंदर वर्णन करतात. जे धर्मालय म्हणजे धर्माचं आलय, विद्यालय जसं असतं ना, ते तर पांडव आणि माझे बापामध्येच गुरुगुण बापच होतो. ते तर पांडव आणि माझे. पांडव पण भावातच पोरत ना. पांडव आणि द्वैताला सुरुवातच तिथून झालेली. गेले असले गाजे झुंजाचे. प्रश्न खूप सुंदर आहे आणि या प्रश्नाचं शेवटपर्यंत ज्ञानोबाईने ना खबर घेतलेली. ते काय किती तास येईल परस्पर काय करतात ते सांग. कौरव आणि पांडव परस्पर काय करतात, परस्पर काय करतात. युद्ध भूमीवर गेल्यानंतर आरती करणार आहे आणि सांगणारा जो आहे तो संजय आहे. ज्ञानोबांचा फार आवडतो. ज्ञानेश्वरीमध्ये 3 जोडे आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुन अर्थात देव आणि भक्त. एक राजा आणि निष्ठावान सेवक धृतराष्ट्र आणि संजय. आणि एक गुरु आणि शिष्य निवृत्तीनाथ महाराजांनी जन्मला. ही जीवनातली संगती महाराज. साधूची संगती हीच संगती आहे. ज्ञानेश्वरी वाचताना ग्रंथ वाचतोय हे जर डोक्यात आलं तर काहीच मिळणार नाही. पण हे 6 जण ज्ञानेश्वरीमध्ये फिरतायत, यांना आपण भेटायला जाऊ. खूप आनंद वाटेल तुम्हाला. ज्ञानेश्वरी अभ्यास काय संजय बोलतो, काय अर्जुन बोलतो, काय पद्धत कशी बोलतो. आणि सगळ्याची पद्धती वेगळी वेगळी बोलण्याची बरं. विद्वान असेल तर कसा बोलेल, शिष्य असेल तर कसा बोलेल, भक्त असेल तर कसा बोलेल. एकच मुद्दा 3 ठिकाणी वेगळा वेगळा ठेवतो. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबाईने 3 साकार केलेले. हळूहळू आपल्या चिंतनाला येईल असते. आणि मग ज्ञानोबा समोर आणतात आपल्याला. तो पहिला पक्ष समोर आणतात. इतकं सुंदर वर्णन आहे जगात.
गीतेत एक विशेषता सांगून जातो, ततस्वेते रहे रिक्ते महती संदने स्थितो. 3 प्रकारचे घोडे असतात. काळा घोडा असतो, काळा, लाल असतो, तांबडा. एक पांढरे घोडे असतात. मिक्स घोडे आहेत, तिघातच मिक्स होतो बघ. पांढऱ्या घोड्यामध्ये काळे ठिपके असतात, लाल घोड्यामध्ये काळे असतात आणि रंग तिन्हीच असतात. हे प्रतीक आहे. अर्जुनाच्या घोड्याचा रंग पांढरा आहे. तथा श्वेतै हे श्वेतै पांढरा रंग आहे. आणि 14व्या अध्यायामध्ये पांढऱ्या शब्दाचा अर्थ ज्ञानोबा सांगतात. पांढरा गुण हा सत्वगुणाचं प्रतीक, आणि सत्वगुणी माणूसच या जगात ज्ञानी असतो. शब्दांकडे फक्त लक्ष द्या तुम्ही. सत्वगुणी माणूसच या जगात ज्ञानी असतो. सत्वात संज्ञा येते. रजोगुणी असेल तर लोभ असतो. तमोगुणी माणूस असेल तर चुका करतो, तो प्रमाण करतो, चुक्यावर चुकतो. आता हे जर तुम्हाला समजलं ना, तर जगाचा उद्धार करण्याचे भांडवीत पडणारच नाही. आपुली आपण करा. जर हे फिक्स केलेले ज्ञानोबा राहिले, तुकोबा राहिले, भगवंताने सगळ्यांनी की कोणत्या माणसाचा उद्धार होतो, नाही तरी माणसाच्या पाठीमागे लागून जमणार आहे का आपल्याला? मग इतरांपेक्षा आपला उद्धार करा. पांढऱ्या घोड्याने युक्त असतो, महती संदने येतो, मोठ्या रथात असतो, माधव आणि पांडव, दिव्य शंख प्रगत मजतो. खूप सांगण्यासारखं खूप प्रश्न. भीष्माने शंख वाजवला दुर्योधनाच्या बाजूला, आणि पांडवाच्या बाजूने शंख वाजवला भगवान श्रीकृष्णाने. नियमाप्रमाणे कृष्णाचा अधिकार नाही शंख वाजवायचा. त्यांनी काय सांगितलंय, मी शस्त्र हातात घेणार, मी बसेल. ग बसणार होता का मनुष्य? पांचजन्य ऋषी ग बसेल. शंख सुरुवात केली होती. अजूनही बरेच संप्रदाय कृष्णावर नाराज आहे. एक राजकारणी माझ्याकडे आला, म्हणे महाराज मी गीता वाचत नाही. म्हणलं 600 कोटी लोक आहेत, संस्कृत गीता कळते किती लोकांना? तुम्ही त्याच्यापैकी नाही. तसं नाही. काय म्हणायचं, कृष्णाने युद्ध करायला लावलं, अहिंसा तोडली. तो जन्म कधीचा आहे आपला? 60 वर्ष वय असेल. त्यांचा जन्म 5000 वर्ष. तुमचं मत अगोदर मांडता आलं नाही. आता तुमच्या मताला किंमत दिली असते. अहिंसा चुकते ना, ठीक आहे, सांभाळून ठेव. घरात बायको ऐकत नाही, कृष्ण काय म्हणतो ते सांगायचं. कोणाबद्दल काय बोलावं हे तर कळलं पाहिजे ना. आपला अधिकार काय, आपली योग्यता काय, आपली विचारसरणी काय. व मोठ्या माणसाला शिवाय दिलं म्हणजे मोठं होतो माणूस, कृष्णाला बोललो म्हणजे माणूस कृष्ण होतो. जमते ना माणूस, शक्य आहे. आणि मग भगवंताने, कारण की भक्त आणि देव याचं नातं आहे. अर्थात लक्षात, कृष्णाने शंख वाजवला याचं सूचित केलेलं अर्जुनाने आमच्यातर्फे हा, आमच्यातर्फे परमात्मा. हे मानवी जीवनाचं मूल्यांकन आहे. तुमच्या तर्फे घोषणा करणारा कोण आहे? देव आहे. तुगा म्हणे मज बोलवितो देव. तुमच्या तर्फे जर तो बोलणारा असला ना, तुमच्यावर आक्षेपच येत. तुका म्हणे मज बोलवितो देव. कुणीतरी पंडिताने विचारलं असं, महाराज तुम्ही जो अभंग लिहिला त्याचा अर्थ काय होतो, त्याचा भाव काय? तुकोबाने त्याच्यावेळेस अभंग उत्तर दिले. तुका म्हणे मज बोलवितो देव. अर्थ गुह्य भाव तोची जाणे. त्याला डायरेक्ट विचार, इकडे यूज करणार. तुमच्या तर्फे बोलणार आहे, भक्तातर्फे बोलणारा देव नाही. अजून अर्थ कळाला. तुम्ही तुमच्या तर्फे ओरडताय हा अहंकार. माझं ऐका, मी काय बोलतो, मी अमुक करतो. तुम्ही ओरडताय तुमच्यातर्फे, अनाथ आहात. अजून तुमच्यातर्फे बोलणार कोणी जन्माला आलेलं संत जे आहे त्यांच्या तर्फे देव बोलतो.
पण अर्जुनाने शंख वाजवलेला नाही, किंवा युधिष्ठिराने शंख वाजवला नाही, किंवा सेनापतीने वाजवलेला नाही, भगवंताने वाजवलं. भगवंताने जबाबदारी घेतली ती मी आहे याच्या बाजूने. आणि भगवंताने आव्हान केल्यानंतर पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तांजय हा पौंड्रम दत्तो महाशंख वगैरे वगैरे सगळ्यांनी घोषणा केल्यानंतर तो आवाज असतो ना, तो फार महत्वाचा असतो महाराज. अंगामध्ये चैतन्य युद्ध करायचं त्याला जेवढे लग्न होत ना त्याच्यामध्ये जे वाद्य आहेत बँड बाजा हे सगळे रणवाद्य मंगलवाद्य नाही, ते गैरसमज असेल तुमचा. रणवाद्य बघा ना, असं कान कान लहान पोरं सुद्धा ज्याला कळते ते पण उड्या मारते. रणवाद्य शब्दाचा अर्थ की पती पत्नीने सावध व्हावं, चांगले दिवस संपले. इथून पुढं कुणी जरी युद्धाला नाही मिळालं तरी बायको मात्र युद्धाला युद्धच आहे. आणि कधी भेटा तक्रारच, पत्नी करेल पती करेल, तक्रारीशिवाय दुसरं ऐकायला कुणी नाही तर बोल होत नाही करेल. माझा अनुभव आल्यापासून मी काही काही गोष्टी बंद केल्या. नवीन नवीन सप्ताच्या ठिकाणी जायचा प्रसंगाला कीर्तनकार म्हणून चहा प्यायला न्यायचे. महाराज काय सुंदर कीर्तन केलं तुम्ही, सकाळी चहा प्यायचं तर आम्हाला आलं तर चहा प्यायला गेलं ना, मग त्यांचा इतिहास होतो. चहा 1 रुपयाचा त्या काळात आणि 1 तास त्यांचं प्रवचन ऐकायचं. महाराज ही जागा आहे आपली, चहा त्यांचा काही संबंध. हे पोरं असे, मुलं असे, बापाने काही कमवलं नाही, बापाचं याच्यात काहीच नाही. एखादी तर मला एवढं बोल केलं, मला सगळा द्राक्षाचा बाग तो आपला आहे, बाबाचा नाही. म्हटलं तू तर काय अहंकाराच्या भुलवण्याने काय बोलतो आपण लक्षात येत नाही. मी बरेचसे कीर्तनकार असे बघितले बरं का, कीर्तनकार झाल्यानंतर काय अरे काय अभंगातलं सांगितलं याचं लक्षातच येत नाही मला. मला अभंग जमणार तुकोबरायचा मनोदय, ज्ञानोबराचा मनोदय मी प्रगट करू शकलो, जाणीवच नाहीत महाराज. अहंकार बोलतो आणि ज्यावेळेस अहंकार बोलतो ना, वाचवणार कोणीच नाही केलेला, मागे पुढे पाहणार कोणी. आणि ज्यावेळेस देव बोलतोय म्हटलं ना, सगळी जबाबदारी त्याची. भगवंतांनी अर्जुनाला विचारलं, अर्जुना दोघही आले होते माझ्याकडे, तुम्ही अर्जुन आणि तो आणि दुर्योधन. त्यावेळेस मी तुला संधी दिली होती, मी एका बाजूला सैन्य, एका बाजूला निशस्त्र. तू मला का निवडलंस? तू शस्त्र निवडायचं नाही. त्यामुळे देवा युद्ध मला करायचंय, माझी भावकी आहे, तुला मी युद्ध करायला सांगत नाही. मी मग कल्पना चुकीची, तू माझ्या पाठीशी राहा याच्याकरता मी तुला आलो. मला युद्ध करायचं. हारला तर लोक उद्या तुझी पूजा बंद करतील. लोक म्हणतील देव असून अर्जुन हारला, आणि जिंकला तर लोक म्हणतील देवाने काहीच केलं नाही. पण निशस्त्र आहे तो, म्हणजे भक्त असा आहे चित्ताने पण दोन्ही त्याची असते. हे भक्तिशास्त्र. ज्ञानामध्ये अहंकार असतो, मीपणा असतो, जीवनाची जबाबदारी त्याच्यावर असते, जगण्याची जबाबदारी त्याच्यावर. म्हणून अवघड जर असेल तर अहंकाराचा अनाथ मालकच नाही तुला अहंकार. अर्जुनाच्या मनामध्ये जी युद्धाच्या पूर्वीची पार्श्वभूमी ती ही पार्श्वभूमी. मी आणि मागे मी 11 अक्षरी सेनाबरोबर युद्ध केलेलं आहे. मी भगवान श्रीकृष्ण रथावर आहे. तुम्ही किती अहंकार करा, फक्त जीवनात एक लक्षात ठेवा, देव जवळ पाहिजे. पोरग किती उड्या मागण्या मारायचं, आईला सोडून दुसरीकडे गेलं नाही पाहिजे. काही होत किती आईला त्रास देऊ, किती काय करू, आईने जे आखून दिलेलं अंगण आहे ना, त्याच्यामध्ये त्याने उड्या मारल्या पाहिजे. काही खायला मागू, किती यांना आपण काही करू, काही होत नाही.
आई रक्षक. अर्जुनाचा अहंकार जरी असला ना देव रक्षक, फरक नाही पडत. मुखातच तुमच्या मनात येईल की अर्जुनाला अहंकार होणार नाही तर कुणाला होणार. 11 अक्षर सेनेबरोबर युद्ध करणारा भारताचा सम्राट युवराज, त्याला अहंकार व्हायचं नाही तर मधोकरी मागणार होईल का? काहीतरी योग्यता तर पाहिजे ना अहंकाराचं, काहीतरी आयुष्यात पाहिजे का नको? फार महत्वाचं आहे. आणि मग ते अहंकाराने युक्त झाल्यानंतर देवाला सांगितलं आदेश. शक्ती ज्ञानेश्वरी फार गोड आहे. देवा कुठं आणलास मला? कौरवात साधे कौरव होतो ना, किरकोळ कारकोळ. देवाला वाटलं हात गरम होईपर्यंत यांच्याशी युद्ध करेल. मोठ्या नंतरच देवाला असं वाटलं या अगोदरचा अहंकारी होतो. त्यासाठी देवा कुठं राहत आलो असतो? हे कौरव याच्या पुढे रथ उभा केला ना, हे माझ्या लायकीचं नाही. वाटवा हाव बांधती तुमची शब्दांचा प्रयोग पाहत. बहुत करोनी कौरव हे आतुर दुःस्वभाव. वाटिवी विन हाव बांधती तुमची. ताकद नाही या लोकांची भांडणं करायची. हे मागे बडबड करतात देवा, समोर माझ्या बरोबर युद्ध करू शकत नाही. एक ओवी नीट लक्षात ठेवा, गोड ओवी. एक आले असती आघवे परी कौनीसी म्या चुचावे. हे रणी लागे पहावे म्हणून आले असती आघवे परी कौनीसी म्या चुचावे. मी अर्जुन आहे, मी अतिरथी आहे. हे किरकोळ कारकोळच्या पुढे उभा करतो बघ तू. काढ हारत कैर्मया सहयोद्धव्यम अस्मिन रण समुद्यमे. भगवंत म्हणजे खोडी भगवंत फार किरकोळ कारकोळ जमत नाही ना. मग तुझ्या बापाजवळ तू रथ उभा करतो. भीष्म द्रोण प्रमुख आता बाप यांना मांडून खेळवणार. शब्दांचा प्रयोग पण झाला ना. भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेशांचे मैत्रिका उवाच. भगवंत म्हटले एतान करून पश्य, हे तुझे बाप बघ. आता जन्माला आल्यापासून मांडीवर त्यांनी खेळवलंय ना, त्या भीष्माला द्रोणाचार्याला पाहिल्या धनुष्य कसं धरायचं हे तिने शिकवलं. धरायचं सुरुवात होती तुम्ही युद्धाला. आणि भीष्म पाहिलं पुन्हा ते परशुरामाला न ऐकणारा युद्धामध्ये पराजित करणारा भीष्म. कोळानं पवित्र हा भीष्म गंगानंदन प्रताप तेजस्वी भानू. याच्या मनात काम करणारा भीष्म. याने आजपर्यंत अजिंक्य राहिलेले हे दोघ जण इथे युद्ध करायचं. मग आता असंही म्हणतात माझी चूक झाली, परत तिथंच नाही. बरं हालताही येईल ना परत. अशा इतक्या अवस्थेमध्ये तत्वज्ञान हे ज्ञानवारायला कृष्णाला पसंत अर्थ कळला. ज्यावेळेस मानसिक प्रतारणा होते त्यावेळेस वेदांत काही कामाचा नसतो. बचाव म्हणून तुम्ही ते सिद्धांत वापरलेले असतात. हे ज्ञानेश्वरी गीतेचं मूळ. सिद्धांत उत्तम आहे, तुमचा वापर चुकीचा. त्या वापरावर आपण 5-10 मिनिटं विचार करू. एक अभंग होईल 5 मिनिटांचा. ज्याला उठायचं असेल त्याला परवानगी आहे, ज्याला खुर्चीवर बसायचं असेल त्यांनाही परवानगी आहे. आज थोडं 15 मिनिटं उशीर झाला, त्याच्यामुळे थोडं उशिरा सुरू होऊन जरा वेळ लागला. रोज 6:30 ते 8:30 त्यामध्ये 7:30ला एक मध्यंतर, एक 5 मिनिटाचा ब्रेक ज्याला म्हणतो पाय मोकळं करायला. आणि सगळ्यांची इच्छा असेल 7ला सुरू करावी. सगळ्यांनी आजच सांगा म्हणजे आपण 2 तास तुमच्या सोयीने 6:30 ते 8:30 हाही टाइम चांगला आहे. पण टाइम म्हणजे टाइम राहील, त्याच्यामध्ये 1 मिनिटाचं तुम्हाला आज अंतर होणार नाही. सगळ्यांच्या इच्छेनं आपलं बोलतील. 7:30 ते 8:30 सगळ्याला मान्य आहे का? 7 ते 9 नको ना? उद्या बरोबर हे होईल.
आता मध्यंतरी होईल एक अभंग होईल, त्यानंतर 8:30 पर्यंत ज्ञानेश्वरी चालेल. आणि ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी वयोवृद्ध लोक असतील, बसण्याची अडचण असेल तर खुर्ची वगैरे घेऊन बसू शकतात. आणि 5 मिनिटाचं एक मध्यंतर आहे, त्याच्यामध्ये एक अभंग होईल. त्याच्यामध्ये ज्याला उठायचं असेल त्याला सगळ्याला परवानगी. आपल्या सोयीनं ज्ञानेश्वरी चिंतन, संप्रदायाच्या नियमानं नाही. म्हणून 2 तास मनुष्य ऐकू शकत नाहीये. एक 45 मिनिटाचं लेक्चर असतं, ब्रेकला थोडं 5 मिनिटाचा विराम असला की नवीन विषय घ्यायला माइंड तयार होतो. म्हणून प्रत्येक प्रवचनाचे 2 भाग आहे. पहिला भाग आपण या ठिकाणी थांबवतो आणि 8:30 आज थोडं उशिरा सुरू झाल्यामुळे 5-10 मिनिटं इकडे तिकडे बघू आपण, जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करू आपण. जर काही आवाजाची काही कुणाची तक्रार असेल तर निश्चित करा, मध्यंतरीच्या काळामध्ये उत्तर आपण दुरुस्त करू. उठलं तरी चालेल. पहिला अध्याय फार महत्वाचा आहे. सिद्धांत स्वरूपाने आपण त्याचं अवलोकन करतो. भीष्म द्रोण यांच्या पुढे रथ उभा केल्यानंतर मनामध्ये गडबड निर्माण झाली. खूप सुंदर उभा आहेत ज्ञानोबांच्या. ते तर मनी गजबज झाले. गजबज हा शब्द तरुण मुलांसाठी खूप लागू आहे. कन्फ्युजन त्याला म्हणतो गजबज. कॉलेजला गेल्यानंतर आर्ट घेऊ का कॉमर्स घेऊ, लग्न करताना हिच्याशी करू का तिच्याशी करू, व्यवसाय करताना हा करू, करत काहीच नाही. कन्फ्युजन त्याला म्हणतात गजबज. आणि सगळं तरुणपण आहे ना कन्फ्युजन मध्ये निघून जातं. म्हातारपणामध्ये काही शिल्लक राहत. अर्जुनाची जी मानसिक अवस्था भगवंताने जी ठिकाणी टिपलेली आहे ज्ञानोबराने, ती फार समजण्यासारखी अवस्था. पहिलाच पुढचा आवाज चांगला होता, पण आता अगोदर जसा होता तसाच ठेवा. मॉनिटर वाढवता. आणि ही जी झालेली गजबज आहे याचा खूप मोठा आणि मान अर्थ आहे. मनुष्य हा 4 स्तरामध्ये जगत असतो. शारीरिक स्तरावर त्याची एक डिमांड असते, मानसिक स्तरावर एक डिमांड असते, बौद्धिक स्तरावर आणि आत्म्याच्या स्तरावर म्हणजे हृदयाच्या स्तरावर. आणि ह्या 4 विभागामध्ये फिरत असताना मनुष्याचा श्वास कोणला जातो. शरीराची डिमांड वेगळी असते, त्याची भूक वेगळी असते. शरीर जे असतं ते कधी कोणाला सुख देत नाही, पण ते दुःख देऊ शकत. त्या दुःखाला थांबवणं याचा अर्थ सुख होतो. लक्षात येते आपलं. शरीर जे आहे ना सुख देत नाही कुणाला. भूक लागली ते दुःख आहे, भुकेचं दुःख. तहान लागली ते दुःख आहे. मग आपण जेवण करतो, जेवण केल्याने भूक थांबली, ब्रह्मानंद मिळाला. जे दुःख होतं भुकेचं ते थांबलं, नवीन काही मिळालं. हे वैशिष्ट्य म्हणजे त्याची गरज भागवणं म्हणजे सुख मिळणं असा अर्थ होत नाही. दुसरा स्तर आहे मनाचा. त्याला तुम्ही किती द्या चंचलच आहे. लगेच खुश होतं, लगेच म्हणतो नवीन काय आहे का. काही द्या तुम्ही, मानसिक स्तर म्हणतात त्याला. आणि समुद्राच्या जशा लाटा असतात निसर्गतः, तसं मनामध्ये संकल्प विकल्प असतात. इथे मोह, हे तर मनी गजबज. नीट ऐका, खूप सुंदर विषय आहे.
तरुण नेहमी येतात, त्याचा स्वभाव आहे लाटायला, तसा मनाचा स्वभाव आहे चंचलाचा. पण ती चंचलता नियंत्रित करण्याचं काम बुद्धी करत असते. 2 अध्यायाचं सारांश मी एकत्र करतो, दुसरा आणि पहिला, समजायला तुम्हाला बरं. दुसऱ्या अध्यायामध्ये बुद्धीचं वर्णन आहे, तिथं प्रज्ञा म्हणून ज्याला म्हणतात ना, आणि पहिल्या अध्यायामध्ये मनाचं वर्णन आहे. हे दोन्ही मिश्र स्वरूपात तुम्हाला मी सिद्धांत सांगतोय. मनाचं काम आहे चंचलता असणं, बुद्धीचं काम आहे नियंत्रण करणं. मनानं हजारो प्रकारच्या कल्पना केल्या, माणसाचं पतन होत नाही. बुद्धीनं एक केलेला निश्चय माणसाचं आयुष्य पोचतो. रोज मनाला असं वाटत मी भांडण करील, मी चोरी करील, मी अमुक करील, काही फरक पडत नाही त्याला. पण बुद्धीने ठरवलं चोरी करायचं, त्या दिवशी तुम्ही उद्ध्वस्त झाला. मनाचा स्वभाव आहे तर बुद्धी निश्चय करते. मनाने आणलेला बाहेरचा माल हा योग्य आहे का अयोग्य आहे परखण्याचं काम बुद्धी करते. परख जर तुमची चुकली, निर्णय जर तुमची चुकली, चिकित्सा जर तुमची चुकली, तुम्ही बरबाद झाला. तिसरा टप्पा जो सांगितला जातो चित्ताचा, तो चित्त म्हणजे तुमची आमची हार्ड डिश आहे, डेटा कलेक्टर म्हणतात. कम्प्युटर ज्याला माहिती असेल त्याला माझी भाषा कळते. मोबाईल फोन असतो ना, त्याच्यामध्ये किती फोन आले, किती फोन गेले लक्षात येतं. तुम्ही वरून डिलीट करता. पण तज्ञ जर माणूस असला ना आणि त्याने त्याच्या पद्धतीने ऑपरेट केलं ना, तर 5 वर्षामध्ये तुम्ही किती फोन केलेत, कुठे केलेत, तो काढू शकतो. तज्ञ माणूस असेल तर निदाय का बरं का, तुम्हाला फार चांगलं उत्तर मिळेल. 5 वर्षाचा सुद्धा डाटा त्या मोबाईल मधून तो तज्ञ माणूस काढू शकतो. 5 वर्षानंतर तुम्ही म्हणता आम्ही डिलीट केलं, तुमचं डिलीट करण्याने काय होतं? कारण तुमची एक एंट्री डाटा कलेक्टर मध्ये मिळून गेली. तुम्ही केलेलं एक पाप तुम्ही विसरून जाऊ शकता, चित्त कधी विसरत नाही. डाटा कलेक्टर तुमचं प्रत्येक केलेली घटना त्याचं चित्र चित्तामध्ये गुप्त असतं. आणि त्या गुप्त असणाऱ्या चित्तातल्या चित्रांना जो मुक्त करतो त्याचं नाव आहे चित्रगुप्त. ठीक आहे, असं वही घेऊन बसलं नाही. कोणत्या क्षणी तुम्ही काय केलं, तुमच्याकडे मेमरी कार्ड दिलेले, आपण त्याच्यामध्ये डाटा कलेक्ट करतो. किती पाप केलं, किती लोकांना शिवाय दिल्या, किती लोकांना त्रास दिला, काय चोरी केली, काय बलात्कार केला, जगाच्या दृष्टीने कळत नसेल, पण चित्तापासून सुरू जाऊ शकत नाही. चित्त वरच्या स्तरावर विसरल्यासारखं वाटतं, पण मृत्यूमध्ये सगळे संस्कार तुमच्या पुढे उभे राहतात. आणि चित्रगुप्त जो असतो ते उघडतो. चित्त हृदय जे असतं ना ते प्रेमाने ओथंबलेलं असतं. फार कमी माणसं जीवनामध्ये हृदयापर्यंत पोहोचतात, फार कमी माणसं असतात. हृदयाच्या स्तरावर जगणंच माहित नाही. मन, बुद्धी, चित्त फार माझं असं झालं होतं, माझं कसं झालं होतं. हृदयाचा स्तर अस्पर्शित राहतो, तिथं जगतात ते संत असतात. तो अभंग हृदयातून निघाला, ज्ञानेश्वरी हृदयातून निघाली, संत हृदयातून बोलतात. हृदय फार अवघड. अर्जुनामध्ये जी गडबड निर्माण झाली ती मनामध्ये गडबड निर्माण झाली. ओवी पाठी सुंदर आहे. मनी गजबज झाली, आपैशी कृपा आली. मनामध्ये मी तुम्हाला दोन्ही सिद्धांत सांगितले. काय करतो हवनी शिण्यातून जाण वीर आणि कृपा आली. वीरवृत्ती आणि गडबड झाल्यामुळे काय झालं, कृपा आली. मनी कृपा आली. अपमाने निघाली वीरवृत्ती. दुसरी बाई आली ना घरात. वीरवृत्ती हे क्षत्रिय पुरुषाचं लक्षण आहे. कृपा चांगली असेल की संताकडे असेल, युद्धावर तो काही संत होण्याकरता गेला नाही. अजून कोणत्या वेळेस काय पाहिजे तीच वृत्ती पाहिजे. म्हणून ज्ञानोबा खूप सुंदर सांगतो,
ज्या उत्तम कुळीच्या होती आणि गुणलावण्य आधी, शब्द नीट तपासून पहा. उत्तम कुळीची होती, पहिलं कुळ उत्तम पाहिजे, गुण पाहिजे, स्वयंपाक वगैरे सगळं करता यायला पाहिजे. लावण्य, सुंदरता नाही, लावण्य वेगळी वस्तू आहे. पंढरपूरचा पांडुरंग सुंदर नाही, लावण्याचा पुतळा, लावण्य वेगळं आहे. प्रयोग कसे बघा, गुणलावण्य आती. आणि इतकी चांगली पत्नी घरामध्ये असताना दुसरी आली ती कशी आहे, काय आहे, तो त्याचा भाग. अतिरिक्त का आणली, त्याबरोबर खूप सुंदर उत्तर देतात. जीवाच्या कशी उतरली, एवढी सुंदर पत्नी घरामध्ये आहे तरी तिने आपली भांडे घासणारी बाई आणली. ज्ञानेश्वरीच आहे, जीवाच्या कशी उतरली, दासी की गोसावीन झाली. मग गोसावी म्हणजे भीक मागणारी मालकीन झाली, याची मालकीन झाली. का? जीवाच्या कशी उतरली, काही उत्तर देता येत नाही. पण वीर वृत्ती जी आहे ती निघून जाते, त्याने अपमान निघाले. आणि क्षत्रियाचा जो मूळ मर्दपणा जर निघून गेला, नीट ऐका, मर्दपणा जर निघून गेला ना, तो मनुष्य नपुंसक. याला संस्कृत मध्ये क्लीब म्हणतात, नपुंसकता. आणि हा भगवंताचा शब्द आहे, क्लैब्यम मास मग बाप्पा. नपुंसकतेला आणि जाऊ नकोस, एकच उपपद्धती, एकच बैल उपपद्धती. तुझ्यासारख्या माणसाला सोबत नाही. क्लैब्यम मास, तुझी वाटचाल नपुंसकतेकडे आहे, हे जरा होऊ नकोस. आणि ज्ञानोबांचा मी सांगितलं तुम्हाला, हे दोघांचे शब्द फार वेगळे वेगळे. कृष्ण जे बोलतात ना, असं डायरेक्ट बोलतात, क्लैब्यम, नपुंसक होऊ नकोस. ज्ञानोबा जरा गोड बोलतात, असते पुरुषत्व दिले. शब्दाचा प्रयोग पाहत, हे तुमच्या हृदयाला भेटले पाहिजे. ज्ञानोबांचे शब्द की आईमधला आणि बापामधला फरक, असते पुरुषत्व दिले. आता काय राहिलं अर्जुनामध्ये, असते पुरुषत्व दिले. आणि हे जरा मोठून बोलतात, क्लैब्यम, हे अनारिष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम, हे जरा शास्त्रीय भाषा, हे भाषा ज्ञानोबांची. आणि पहिल्या अध्यायातला अत्यंत मोलाचे शब्द, महत्वाचे शब्द सांगतो. अर्जुन भगवंताला म्हणत असताना एक शब्द इतका सुंदर सांगितलेला, देवा आमच्या सारख्याने जर असं केलं, नातेवाईकांना परस्परांना जर मारलं, सांगी मनाच्या लोकांच्या मनी केली, फार गंभीर बोलली ना, लोकांच्या मनी केवी उरली. पुन्हा एकदा बोलून सांगतो तुम्हाला, ताण देऊन बघा, लोकांच्या मनी केवी उरली. आज सार आहे पहिल्या अध्यायाचं. ही ओवी कळाली ना, पुढची हे ज्ञान नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ, एक तरी ओवी, एवढा तुकडा जरी कळाला ना तरी माझ्या दृष्टीने मोठा आहे. सांगे मला कळत नाही ओवी. अहो, जेवढे जगातले मोठे माणसं आहेत, यांचे भौतिक स्मारक लहान असते, पण लोकांच्या मनात ते जिवंत आहेत. ही ओवी ज्ञानोबांची. सांगे मनी केवी उडीचे, ज्ञानोबा जिवंत आहेत. कोणी विदेशातला मनुष्य आला, अरे याच्यापेक्षा तर दुसरं मंदिर मोठं वाटतं. दगड मोठे असते, मनात निवास करतात. शिवाजी महाराजांना पाहायला गेलात तुम्ही रायगडावर, जागा दाखवली जाते. इथं राजसिंहासन आहे, इथं त्यांचा अंत्यविधी झालेला आहे. नीट आहे का? इथे राजसिंहासन आहे, तिथं अंत्यविधी झालेला आहे. काय मूर्खासारखं बोलतोय. अंत्यविधी झाल्याची जागा दाखवली, पण त्यांचा अंत झाला नाही, हृदयामध्ये ते उरलेले. शब्द इतका मस्त आहे, मारा तुम्ही, हृदयात उरा. ही ज्ञानोबांची ओवी. तुमचं अस्तित्व आहे ना, ते हृदयात उरण्यावर आहे. तुम्ही मनुष्य आहात,
असं काम करा जीवनामध्ये, पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात कोरा ते जीवन. काय किती साधी वाटते लोकांच्या. देवा आम्ही जर असं केलं तर लोकांच्या मनात कसे काय राहू? अरे लोकांच्या मनातच राहतात मोठी माणसं. आज मुस्लिम धर्मामध्ये, आपल्यासारख्या धर्मामध्ये सगळीकडे देवाचे मंदिर आहेत, मूर्ती आहेत. मुस्लिम धर्मामध्ये मूर्ती नाहीये, अल्लाला स्वरूप नाहीये. अहो किती श्रद्धा असावी. तो अल्लाह मूर्तिमान नाहीये त्यांच्यामध्ये, पण सगळ्याच्या हृदयात राहतो म्हणून धर्म टिकलेला आहे, टिकवलाय. आत्महत्या करायला तयार होतात, अल्लाच्या नावाने जीव देतात, त्याला म्हणतात हृदयात निवास. हे हृदयात निकट. मोठा मनुष्य हा स्मारकाने कधी मोठा नसतो, लोकांच्या दृष्टीने कधी मोठा नसतो. चांगलं काम करा, हृदयातून जात नाही. लक्षात आलं का? चांगलं काम करा, हृदयातून जात नाही. हृदयातून जात पिढ्या जात नाही. एवढे बसलेल्या लोकांनी काही ज्ञानोबारांच्या काळात होते का? आज आपल्या हृदयामध्ये ज्ञानोबाराय आहेत, हेच ज्ञानोबारांचं कार्य आहे. आणि अर्जुन देवाला म्हणतो, देवा करायला काही हरकत नाही, पण लोकांच्या मनी केली. आपलं अस्तित्व लोकांच्या मनात काय. आणि वाईट म्हणून जर स्वीकारलं ना, आजही लोक रावणाला शिवाय देतात. काही नातेवाईक करावं. ते आमच्या भगवानगडावर आहेत ना, ते पोते गुंडाळलेले लोक येतात वनवासी. मी एखादा विचारला, मग तुला काही प्रॉब्लेम आहे का? बोल पोत का गुंडाळलं? म्हणजे वनवास. मग पत्नी पळून गेली नाही, झालं काय? रामाची पत्नी गेली. अरे म्हणलं मिळाली, तिला मुलं झाली, सगळं झालं, लोकांच्या मनी होईल. रामायण घडलं असेल, त्यांना कळत नाही असं नाही, सदनीत आहे त्यांना कळत नाही असं नाही. पण लक्ष्मण शक्ती लावली ना, 10 दिवस अडवाणी पायाने करतात, शोकाकुल होऊन. याला म्हणतात लोकांच्या मनात घर करणे. एक शब्द आहे फक्त ज्ञानोबारांचा, एक. पंढरपुरा नेईन 700 वर्ष झाले लोक आजही पताका नेतात. त्यांना देव भेटत नाही, पण माऊली देते. हृदयात माऊलीचं भजन करायचं. जगायचं असेल मनुष्याला अशा पद्धतीने जगावं, लोकांच्या मनी. कुठलाही मनुष्य असतो, कळत नकळत तुझ्या मुखातून नाव निघतं ज्ञानोबा तुकोबा. भजन तसंच ज्ञानोबारांचं तुकोबा, लोकांच्या मनात उरणे. हे काम, हे जीवन, हा परमार्थ. आणि हे कर्तव्य भगवंताच्या प्रसादानेच मिळतं. पुढे गेल हे महत्वाचा शब्द आहे पहिल्या अध्यायातला. काय जगाचं होईल ते होईल, पण आमच्यामुळे जग नष्ट झालं हा आक्षेप आमच्यावर नको. आणि भगवंत सुरुवातीला 2 शब्दामध्ये व्यापारी देतो, हे बरोबर नाही. आणि इतकं समजवलंय त्यांना. अरे अर्जुना, तू स्वतःला ओळख. तो हा संग्रामी हर जिंतीला, शंकराला तू जिंकलेला आहेस. इथे शंकर स्वप्नात येत नाही कुणाच्या. अर्जुनाची योग्यता काय? तो आणि सांगणारे भगवंत आहे. संग्रामी हर जिंतीला, निवास कवचांचा ठाव भिडला. इंद्राला सापडत नाही, त्याला तो खलास केला. पवारात वार केला गंधर्वास. दुर्योधनाला आणि कर्णाला बांधून देत होते गंधर्व, त्यांना तू सोडवलंस. या तिन्ही दृष्टांत अमानवीय आहे. ज्ञानेश्वरी वाचताना हे लक्षात ठेवा. हे तिन्ही जे दृष्टांत ज्ञानोबाला देतात ना, हे अमानवीय आहे, मनुष्याचे नाही. संग्रामी हर जिंतीला, हर शंकर. निवास कवच राक्षस, अमानवीय. पण पवाडात वाद केला म्हणजे तुझ्या समोर माणसं किती किरकोळ अर्जुना. शब्दांचा प्रयोग पाहत असत. ज्ञानोबा ही शैली ज्ञानोबाची. अमानवीय शक्तींना हरवणारा तू माणसाला घाबरतो. विश्वद्रोह हे जरा अर्जुना जास्त. सिंहाची झोंबे कोण
सिंहाशी जोंबे को ऐसा आपाडा टिके झाला, असलं कधी घडलं नाही. पण तो आज साच केला आजी, सिंहाचं पिल्लूच तू. हे कोणाला घाबरतो? कोणाला कळणार तुम्हाला? सिंहाशी जोंबे कोणाला कळलं? समाजातले अति हुशार माणसं, स्वतः कधी भांडण करत नाही, कळ लावल्याशिवाय. ही ज्ञानवंती शैली बोलायची. लेखी बोले त्यात उत्तर कसं काय दिलं? ज्ञानवंती वैशिष्ट्य बोलली अरूपाचे रूप. तुम्ही बघा, तुम्ही समाजामध्ये खरे कोल्हे असतात आणि कोल्ह्याचं वैशिष्ट्य आहे, आयुष्यात कधी शिकार करत नाही, नेहमी दुसऱ्याचं खात असतो. माहिती आहे दुसऱ्याचं? ते कोल्हे कधी शिकार करत नसतात, शिकार करायला लावतात. त्याच्यामुळे तुमचा भर होऊ नये. धन्यवाद. तो साच केला असे अनेक दृष्टांत दिलेले, हृदयाचे दिले. पण आता ती इतकं वैताग आलं, बोललेच नव्हते की शब्द दळमळला. तुला जर अर्जुना युद्ध करायचं नव्हतं, तू ह्या भीष्म द्रोणांना पाहिजे, तो आधीच काय ओळखीसी या गोत्रदासे, तो आधीच काय नेलसी या गोत्रदासी ओळखीसी. तुला आज काय अक्कल नव्हते का? हे सगळं रचायला लावलं ना, आता पळून जायचं म्हणतो, तुला काय अक्कल? ते असं संताप बघितला श्रीकृष्णाचा, मन तर घाबरलेलं. संताप मोठा आहे, बोलतच होते देवा काय, कसं युद्ध करावं, कथम दुष्म हमसारखे द्रोणाचं युद्ध कसं मारावं. भगवंत फार सुंदर, भगवंताला सांगा पटवून देतात. असं होतं ना कधी कधी. एका महाराजांनी लग्न केलं 50व्या वर्षी, न्यायला नसतो ना 50 रुपये, त्यांना 50व्या वर्षी कळतं आपलं कोण नसतं म्हणून. 50व्या वर्षी लग्न केलं. मी विचारलं महाराज 25-30चे असतं तर चांगली मिळाली असते, नवीन मुलगी संसाराची वगैरे. तुम्ही आता तिच्याशी लग्न केलं, तिला 2 पोरं आहेत, नवऱ्याने काढून दिलेली, दिसायला चांगली नाही, आणि एवढं संसारातल्या लोकांनी टाकलेल्या बाई बरोबर तुम्ही लग्न करताय. कीर्तनकार मागचं जरा डोक्यात बसत नाही. शास्त्रीजी तुम्हाला समाज उद्धाराचे नियम माहित नाही. चांगल्या मुलीशी तर कोणी लग्न कर, मग आपण कीर्तनकार कशाचं? कथम भीष्म अहम संख्ये द्रोणांच्या मधुसूदन. आणि भीष्माचार्याबरोबर कसं काय युद्ध करावं? द्रोण अगोदर तो माहित नव्हतं ना, अगोदर माहित नव्हतं. त्याच्या मांडीवर खेळत तुला कळत होतं युद्धाला कोण येणार. बायाची काय केली अतिशय आता मूर्खपणा. पण दांडी हे मूर्खपण, पुढे घे धनुष्यबाण, संग्रामी कवन गारुण्य दुसरं. पुन्हा अर्जुन जरा शेवटी तो कंटाळतो, देवा बोलतो एखाद्यावर, मला मी काय आहे ते तुला माहिती, मी काय आहे ते तुला माहिती. एक मी हात जोडतो तुझा, तू गुरुबंधू तिथं काय शब्दाचा प्रयोग, तू गुरुबंधू सगळं देवा तुझंच. हेच अभंग आहे. विठ्ठल माय बाप चलत आहे, विठ्ठल भगिनी आणि विठ्ठल विण्याचा. हे ज्ञानावरची भाषा अशी वेगळी आहे ना की मिठास. तो आमची इष्ट देवता. बघा कसं आहे, तो आमची इष्ट देवता. इष्ट म्हणजे आवडते, तोची सदा रक्षिता कधी आवडते. भगवंत म्हणजे काय म्हणायचं बघ, काय नाही देवा, पण मला आता इच्छा अशी वाटते, तू मला शिकव. आणि असं शिकव की मला कळालं पाहिजे. आणि भगवंत त्याला शिकवताना फार सुंदर प्रयोग करतात. तो पहिला जो श्लोक आहे ना, सुचानन, हा इतका मधुर श्लोक आहे, सगळं फिरक्यात आहे त्याच्यामध्ये. काय अर्जुना तुला समजून सांगावं, नीट आहे का, तुला समजून सांगावं तर तूच मला समजून सांग. बघाय कशा
जात्यंदा लागी पिसे, मग ते सैरा वैरा हे शहाणपणाला दिलेली उपमा आहे. जात्यंदा लागी पिसे, मग ते धावे सैरा वैरा देशे, तुझे शहाणपण पैसे दिसत असे, तुझे शहाणपण पैसे दिसत. जात्यंदा लागी पिसे, जन्मांध माणसाला लागलेला वेळ, जन्मांध. ज्ञानोबाची एक गोडी फार सुंदर, तुम्हाला इथे अर्थ कळेल त्याचा. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा आहे, कुठंच विनम्रता घेत नाही. कपाळीला पक्का मुद्दा लक्षात ठेवा, कुठेच विनम्रता घेत नाही. काही ओव्या तुम्हाला असं वाटतात विनम्रताच आहे, तर त्या विनम्रता नसतात. एरवी तरी मी मूर्ख. बरेच कीर्तनकार सांगतात काय माऊलीची विनम्रता आहे. माऊलीचं मोठेपण त्याला माहित नाही, काय विनम्रता कळणार नाही त्याला. एरवी तरी मी मूर्ख आहे असं सांगितलं का त्याला बरं. एरवी तरी एखाद्याला म्हणायचं असेल तर आता शब्द आहे बरं का, एरवी तरी नाहीये, एरवी तरी मी मूर्ख. जरी झाला अविवेक, संत कृपा दीपक सुज्वळ असेल. शब्द नीट आहे का. ज्ञानोबा म्हणतात मी मूर्ख असेल, अविवेकी असेल, पण माझ्याकडे संतांचा दिवा, संत कृपा दीपक. ही ओवी नीट आहे का. जात्यंदा लागे पिसे. मला सांगा, मूर्खातला मूर्ख मनुष्य असला आणि त्याच्याकडे दिवा असला, तो उत्तम आहे का शहाणा आंधळा चांगला. बोला, शहाणा आंधळा चांगला का मूर्ख दिवावान चांगला. रस्ता दिसतर कोणा. हे दोन वय आहेत. जात्यंदा लागी पिसे, मग ते तुझे शहाणपण दिसे. अरे आंधळेपण आहे तुझं, शहाण म्हणजे शहाणपण आहे तुझ्याकडे, आंधळ शहाणपण आहे. ज्ञानोबा म्हणतात मी कदाचित शहाणा नसेल, संत कृपा दीप आहे माझ्या, दिवा आहे. आणि डोळस माणसाकडे दिव्याचा उपयोग होतो. म्हणजे माणसानं शहाणा असावं, आंधळ नसावं. नाही लक्षात येत. शहाणा असावं माणसानं, आंधळ नसावं. आंधळ शब्दाचा अर्थ पुढं काहीतरी होणार आहे ते दिसलं पाहिजे, नाही तर तुरुंगात जायची पाळी. आपलंच आयुष्य उद्या कोणतं आपण पाऊल टाकतो हे जर आपल्याला कळत नसेल, अपकीर्तीशिवाय पर्याय नाही जीवनात. त्याला आंधळे पण नाही. अर्जुना तू शहाणा आहे पण आंधळा आहे. आणि हे मानवी जीवनातली सगळ्यात मोठी सुंदरता आहे. आपण शहाणे आहोत का अज्ञानाने आंधळे आहोत हे पहिलं निश्चय केला पाहिजे. जर आंधळे आहोत, आंधळ्या दृष्टी देतो त्याची लावणी त्याच्या. गुरुचं वर्णन करत असताना अज्ञानाला दृष्टी देणारा धर्म जागो सदैव काय आंधळ्या दृष्टी देतो. काही छोट्या छोट्या गोष्टी कीर्तनकारांना त्या काही जड नाहीये, फक्त एक दिग्दर्शन करून जातो मी तुम्हाला. म्हणून आणि ज्ञानोबाचा उच्चार इतक्या वेगळ्या पद्धतीचा आहे. अर्जुना मी एक उलट तुला विचारतो, ठीक आहे तू यांना मारणार नाहीस, पण हे काही आजरामर होणार आहेत का. आणि दुसरा विषय असा आहे, तू यांना मारणार आहेस त्याचा तू निर्माण केलंस का. काही लोकांना एवढं टेन्शन असतं ना, काय होईल भविष्य भारताचं तुझं बघून. त्यात निवडणुकीचं वारं सुरू झालं, जो येईल शास्त्री तुम्हाला काय वाटतं. म्हणजे मला काय वाटतं, जरी हवा चाललेली आहे म्हणजे पहिली चालू पडते नाही, कोणाचं राज्य तुला काय टेन्शन नाही. ओवी कळेल का नाही हे टेन्शन घ्या, ज्ञानेश्वरी कळेल का नाही टेन्शन. कोणीही जरी राजा आला फरक काय पडला. 20 वर्षापूर्वी एसटीने प्रवास करायचो मी येताना जाताना. पुणे एसटी स्टँडला उभा हो, आळंदी गाडी यायला वेळ, दोन भिकारी भांडण करत. विषय फार महत्वाचा, इतक्या जोरात भांडण लागले तो विषय ऐकून मी त्यांच्याजवळ गेलो. परिस्थिती अशी होती की एका मुख्यमंत्र्यावर आरोप आलेला होता म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता.
आणि मुख्यमंत्री कोण होणार आहे याच्यावर चर्चा चालली आणि चर्चा करणारे दोन ठिकाणी आणि त्या पोलीस स्टेशनला मी चर्चा जोर कोण होईल हा होणार तो होणार 5 मिनिटं दोघं जण भांडले नवीन गाडी आली दोघंही पळाले आपला अधिकार करायचा आपली योग्यता कोणी मुख्यमंत्री झालं याचे काही भीक मागणं बंद होणार नाही लक्षात आलं कुणी महाराज झालं ना तुम्ही अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला ज्ञानेश्वरी काढणार लक्षात ठेवा कोणत्याही महाराजाला मोठं म्हणण्याची गरज नाही कोणत्याही महाराजाला लहान म्हणण्याची गरज नाही तुम्ही माऊलीच्या दरबारात उद्धारासाठी आलात तुमचा उद्धार व्हावा एवढंच हे आपल्या डोळ्यापुढे पाहिजे तर जीवन आपलं सावध कोणी मोठा असू द्या काय फरक पडणार आहे कोणी लहान असू द्या काय फरक पडणार आहे अरे गोव्या थोडंच आपल्या डोक्यामध्ये शिरणार आहेत आपला रस्ता आपला मेहनत आपलं जीवन हेच ज्ञानावरती आपल्याला सुचवलेलं ज्ञान दुसऱ्याला नाही पाहिजे आपल्यालाच द्यायला म्हणून ज्ञानोबाचे शब्द इतके सुंदर आहेत परी मूर्खपणे नेरसी न चिंता वेळते शब्दांचा प्रयोग फार गोड न चिंता वेळते अनावश्यक गोष्टींचा विचार करतो चिंतेचा अहो काय काय माणसं एवढे घातक असतात आमच्या गुरुजींनी फार सुंदर गोष्ट सांगितली होती मला फार काळजाला लागून गेली स्वामीजींच्या काळामध्ये जो ग्रुप होता 50-60 वर्षापूर्वीचा काशीमध्ये शिकणार एका मुलाचा फार नंबर यायचा मग काशीमध्ये पहिला नंबर यायचा अभ्यासामध्ये जी बाकीची जी 2-4 सहपाठी होते खानदानी मित्र खानदानी शत्रू असतो त्यांना वाईट वाटलं सतत याचाच नंबर काय करावं माहिती का त्या मित्रांनी तेव्हा याचा अभ्यास कसा कमी करावा तेव्हा डोकंच भगवंतांनी भारी केलेले काय कमी करणार आपण अभ्यास सोपा उपाय त्यांच्यात एक तिरका बुद्धीच्या माणसाने गेले वर्गणी केली त्यांनी सुंदर पुस्तक महाभारत रामायण भागवत विद्यार्थी अवस्थेत गरिबी असते आणि सगळे पुस्तक आणले सगळ्यांनी त्याचा सत्कार ठेवला जो पहिला येणारा मुलगा आणि आम्हाला अभिमान आहे गेल्या 5 वर्षांपासून आपला पहिला नंबर विद्यापीठामध्ये येतो आपली प्रगती अशीच चालू राहावी तर सत्कार केला आणि पुस्तक सत्य मिळते चांगले महाराज तो पोरगा नापास झाला पुढच्या वर्षी पुस्तक चांगलेच माणसं रस्ता भटकायला लावतात की डोक्यात बसू द्यायला दारुडे माणसं रस्ता भटकायला लावत मित्र रस्ता भटकायला लावतात चांगले पुस्तक वर्गणी काढून सप्लिमेंट दिले अभ्यासाचे पुस्तक वाचायचे बाजूला राहिले कथा कवितेमध्ये तो माणूस रमला परीक्षा आली रिझल्ट जेव्हा आला तेव्हा तो नापास झालेला होता मित्रांनी केलेला घात हे जीवन कळलं पाहिजे याचं अंतर कळलं पाहिजे आपल्या जीवनाला साधक काय आणि बाधक काय हे आपल्या जीवनात कळलं पाहिजे आणि याचं उत्तर एका शब्दामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेले अर्जुना ते पुण्यवशे अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे अशेषही नासी संसार ही अक्कल ही सद्बुद्धी हा जनावरांचे शब्द अल्पची छोट्या प्रमाणामध्ये हृदय बुद्धी प्रकाश बुद्धी जर आली ना अशेषही नासी संसार त्याच्यावरच्या मोह अर्जुना सद्बुद्धी हे तेकुटी म्हणून जैसी दीपक धाकुटी बहुतेजा ते प्रगती म्हणून एक लक्षात ठेवा कोण शत्रू आहे कोण मित्र आहे कोण जवळचा आहे कोण लांबचा आहे आपलं जीवन उन्नत करावं याच्याकरता मुख्य रूपाने ज्ञानेश्वरी आहे उद्या बरोबर 6:30 वाजता ज्ञानेश्वरी सुरू होईल आणि प्रत्येक अध्यायातला जो काही विशेष भाग आहे तो आपण जलद गतीनं चिंतन करण्याचं पाहू ते सिद्धांत आपल्याला कळतील आपण रसिकतेने ऐकत आहात पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो यानंतर ज्ञानोबा यांची आरती होईल